तर हम्म, नमस्कार. धन्यवाद राहुल, रेकॉर्ड केल्याबद्दल. आपण ऑलरेडी बोललोच की राहुल आणि प्रसाद बद्दल थोडीशी माहिती दिली. आणि प्रसाद आणि राहुल, तुम्हाला परत एकदा मी आफ्रिबुवांना इंट्रोड्यूस करण्यासाठी सांगणार आहे. पण त्याआधी छोटा संक्षिप्त इंट्रोडक्शन सांगू इच्छिते. अ, मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात ज्यांचं नाव घेतल्यानंतर भक्तीचा स्वर, ज्ञानाची ओढ आणि समजून घेण्याची शांतता मनात जेव्हा उतरते, असे हे आदरणीय चारुदत्त आफळेबुवा आपल्या समोर आहेत. आणि अभंग, कीर्तन, प्रवचन यामधून त्यांनी केवळ कथाच सांगितल्या नाहीये, तर पिढ्यानपिढ्या अनेक लोकांना मनाची दिशा दाखवली आहे. आणि त्यांच्या वाणीची जी सरलता आहे आणि भावनेची जी खोली आहे, हीच त्यांची खरी ओळख आहे. आज अशा त्या आफळे बुवांशी आपण बोलणार आहोत. हे आपलं भाग्य आहे, आमच्यासाठी खूप मोठी भाग्य आहे, सौभाग्याची बाब आहे. तर आफळे बुवा, तुमच्या तुमच्याबद्दल मी काय सांगू. मी दरवेळी सगळ्यांना इंट्रोड्यूस करते, वक्त्यांना माझ्या हम्म, या पॉडकास्टवर इंट्रोड्यूस करते. पण मी तुमची इतकी फॅन गर्ल आहे की स्वतःचा हम्म. आवडता टीचर किंवा गुरु जेव्हा समोर असेल तेव्हा पाय कसे लटपटतात ह्याचं अरे बाप. मोठं उदाहरण आहे मी आत्ता. आणि हे जे मी आत्ता बोलले ते मी आज हम्म, जॉबला जाताना आणि येताना मिनिमम 10-10 वेळा बोलले गाडीत जोरजोरात, की तुमच्या समोर अरे बाप. लटपट म्हणजे लटपटू नये म्हणून. तरी अजून तसंच होतंय. पण हो. एखाद्याला जर एखादी व्यक्ती खूप आदराने एखादा बघत असेल वर, आणि तो माणूस जर आला तुमच्या समोर, तर काय होतं, तशी माझी एकदम भांबवलेली अवस्था आहे. आणि मला असं वाटतं की मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणं म्हणजे काजव्यांनी सूर्याकडे बघण्यासारखं आहे आणि सूर्याची ओळख करून देण्यासारखं आहे. तर मला वाटतं की त्यासाठी आज प्रसाद सरांनीच तुमची ओळख करून द्यावी. सो विदाऊट फर्दर, हम्म, माझे यजमान प्रसाद पानवळकर आणि सध्या बीएमएम अध्यक्ष, प्लीज तुम्ही आणि राहुल सर आफळे बुवांना इंट्रोड्यूस करा. आणि आफळे बुवा, तुमच्या उपस्थितीने ऑलरेडी हा कार्यक्रम उजळून निघाला आहे. त्यामुळे माझ्यातर्फे तुमचं मनःपूर्वक स्वागत. ओके. धन्यवाद निवी. नमस्कार अफेबुवा, प्रसाद पानवळकर. सगळ्यात आधी क्षमा करा, कारण एक 10 मिनिटं लेट झालाय आपल्याला या कार्यक्रमासाठी. हो, हो. आणि अरे. काही तांत्रिक अडथळ्यांमुळे आपल्याला झाला असा हा. व्हेरी हम्म, सॉरी फॉर दॅट. राहुल सरांचं कौतुक आहे. राहुल देशमुख आमचे शाळा संचालक, आणि त्यांचा तर्फे हा बालक पालक कार्यक्रम आम्ही सादर करतो. निविताई ते लीड करतात, आणि अत्यंत यशस्वीपणे हा उपक्रम गेले काही आठवडे चाललेला आहे. त्यातून अनेक आम्ही गोष्टी करतो की लहान मुलापासून ऑल द वे कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत हा जो प्रवास आहे, आणि त्यात पालकांना येणारे चॅलेंजेस, तर हे सगळं तिथे केलं हम्म, जातं. पण जसं आता निवीनी सांगितलं की तुमची ओळख करून देणं, तिनं आता तो बॉल माझ्याकडे टाकलेला आहे माझ्या कोर्टमध्ये. आणि परत तेच की मी आपली ओळख काय करून देणार. पण ज्या बघ, कुणाला दोन माहित वाक्यात नसेल, बोला. अगदी कमी असतील अशी लोक, पण ज्यांना कुणाला माहित नसेल, त्यांनी फक्त हम्म, आफळे बाबांची मिनिमम 5 प्रवचनं वेगवेगळ्या विषयातली ऐका. म्हणजे तुमची प्रवचनं किंवा तुमची कीर्तनं इतकी हृदयात घुसतात की त्यातून देशप्रेम, संतांची ओळख, आपल्या मोठ्या जे देशभक्त होते त्यांची ओळख, आणि अत्यंत छान, म्हणजे शिवाजी महाराज असोत, संभाजी महाराज असोत, सावरकर, ऑल द वे गांधी. आणि ते तुम्ही जे सगळ्या प्रकारे छान सांगितलेलं आहे, ते खरोखरच मनाला भावतं. आणि आजच्या ह्याच्यात आता मला माहित नाही निवेदिता, निवी काय काय प्रश्न विचारणार आहे. पण हम्म, पालकत्वाच्या आणि मुलांवर संस्कार काय, राईट, संस्कार आजचा मेन टॉपिक आहे. आणि आपली भाषा, आपली संस्कृती, आणि आपला धर्म, या सगळ्याचा अभिमान असला पाहिजे. आणि हे तुम्ही प्लीज आमच्या या इकडे अमेरिकेत वाढणाऱ्या मुलांना सांगाल, नक्की मला खात्री आहे. हम्म, आणि ह्या इकडच्या पालकांना तेच असतं की ह्यांना मातृभूमीची ओढ कशी लावायची किंवा काय. म्हणजे आमची मातृभूमी त्यांच्यासाठी तो परका देशच आहे, पण त्यांचे रूट्स हो ना. तिकडून आलेले आहेत. तर हे आपण सगळं आज बोलू. परत एकदा धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ देऊन आलात. आणि राहुल सर, अगेन राहुल सरांमुळे आपला हा बालक पालक आणि निवेदितामुळे हा चांगला कार्यक्रम चाललाय. तर मी एक राहुल सरांना पण ओके. 2 शब्द बोलायला सांगतो. धन्यवाद. धन्यवाद. मी फार वेळ घेणार नाही. प्रसाद सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण बीएमएम मध्ये असे अनेक प्रकल्प राबवतो. त्यातलाच हा एक अनोखा वेगळा प्रकल्प आहे. आणि आजचे जे आपल्याला वक्ते लाभले ते बोले तैसा चालली त्याची वंदावी पावले. तर आम्ही त्यांचं भाषण ऐकायला उत्सुक आहे. धन्यवाद. थँक्यू. हम्म.
तर मंडळी आपण सुरुवात करूया. पण सुरू करण्याआधी माझ्याकडे काही बेसिक प्रश्न आहेत काढलेले. पण बुवा हं, हे सर्व सुरू करण्याआधी अ, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मी बायस करणार नाही. तर तुमच्या मते आजचा जो टॉपिक आहे तो पालकत्व आणि आधुनिकत्व आहे. सो तुमच्या हं, मते ह्याची एक थोडीशी प्रस्तावना देता का? की तुम्ही तुमच्या लेन्समधनं कसं हं. बघता? जर एखादा म्हणाला आजच्या जगात 2025 साली पालकत्व आणि आधुनिकत्व ह्याची सांगड कशी घालायची किंवा हे दोन शब्द ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं? हं. तर आपल्याकडे साधारणतः एक वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना तो वारसा अत्यंत काळजीने, योग्य पद्धतीनं पुढच्या पिढीच्या हातामध्ये देणारी एक व्यवस्था आहे. ती अर्थात पालक ही व्यवस्था आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये हे सतत सांगितलेलंच आहे, की आपली मुलं ही केवळ आपल्या शृंगाराचं अपत्य नाहीये. हे आपल्या संस्काराचंही अपत्य आहे. आणि ते संस्कृती वाहण्यासाठी याच्या पुढचे उत्तराधिकारी आहेत. आणि एवढ्यासाठी मी त्या संस्कृतीची उत्तम तऱ्हेनं थोडी ओळख करून घेणं आणि ती ओळख त्याच्यापर्यंत तितक्याच त्याच्या सोप्या भाषेमध्ये त्याच्या लेव्हलला जाऊन आणि त्याला त्याची गरिमा वाटेल, गर्व वाटेल, प्राऊड वाटेल अशा तऱ्हेनं मी त्याच्यापर्यंत ते सांगणं हे एक विलक्षण अवघड कार्य सगळ्या जगातल्याच पालकांवरती खरं तर आहे. परदेशातल्या पालकांवर थोडं अधिक आहे, यात संशय नाही. पण कोणकोणत्या टप्प्याने ही जबाबदारी आपण उत्तम तऱ्हेनं पेलू शकतो या विषयावरच आपण चर्चा करूया. पण तुम्ही शब्द फार छान वापरलात तो, की आपल्याला जे आहे ते मालकत्व आहे का पालकत्व आहे? म्हणजे मी मुलांचा मालक या दृष्टीने मी त्यांच्याकडे विचार करायचा आहे का पालक या दृष्टीने विचार करायचा आहे? पुष्कळशा वेळेला ती भूमिका मालकाची होऊन जाते. म्हणजे मी सांगतो तेवढं काम कर. हे जे डील असतं आणि यामध्ये मग स्वाभाविकच पिढी काही वेळेला थोडी दुखावली जाते. या दृष्टीनं आम्ही आमच्या कीर्तनामध्ये एक छान गोष्ट अशी सांगतो, की एक आई-बाबा त्यांच्या मुलाला जत्रेत घेऊन जातात. आता जत्रा, मेला हे सगळ्यांना माहिती आहे. मोठमोठे पाळणे असतात, झोपाळे असतात, त्यांना काही गरज फुगे असतात, दिव्याची हे असते आणि ते पोर सारखं रडत असतं, की नाही मला घरीच जायचंय. आई-बाबा सांगतात, "अरे बघ ना किती छान-छान या ठिकाणी लाइटिंग केलंय, हे केलंय, ते केलंय." "नाही मला घरी जायचंय." आणि मग त्याला उचलून नेण्यासाठी ते खाली बसतात. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, अरे त्या मुलाची जी उंची आहे, त्या दृष्टीनं पाहता त्याला यातलं काहीच दिसत नाहीये. आपल्या उंचीवरून आपल्याला हे सगळं लाइटिंग दिसतंय. मला तरी त्याच्या उंचीला जाऊन हे लक्षात घेतलं पाहिजे, की त्याला ह्या उंचीला आणून मी दाखवलं, मग तो रमू शकणार आहे. या दृष्टीनं एक सुजाण पालकत्व हे वैश्विक स्तरावरती एक फार गरजेचं आहे. जुन्या काळामध्ये ठीक आहे, की जुना काळ आपल्यालाही आपल्या लहानपणचा आठवत असेल, की आपण फारसा त्यावेळेला संवादात्मक विषय नव्हता. त्यांनी सांगितलंय तसं निमूटपणे ऐकणं हेच बरोबर. पुष्कळसं होतं. पण तरी आजची पिढी तशी राहिलेली नाही. तेव्हा त्यांच्या दृष्टीनं त्या लेव्हलला जाऊन पण आपल्या संस्कृतीची गरिमा त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवता येईल, यासाठी असलेलं एक माध्यम म्हणून आपलं पालकत्व ही एक मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे आणि त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. धन्यवाद. आणि तुम्ही अतिशय सुंदर एक विषय छेडलात की मालकत्व वर्सेस पालकत्व. आणि हाच माझा पहिला हं, प्रश्न होता आणि तो संस्कार या अजेंडाखाली होता की मर्यादा घालायच्या की नातं बांधायचं. मुलासोबतचा समतोल कसा साधावा. आणि याचं एक साधं उदाहरण सांगते की आमची मुलं उत्तम मराठी बोलतात. पण लहानपणी त्यांना माहित नव्हतं की तर छोटी मुलं कशी बोलतात मराठीत. कारण आम्ही जे बोलतो तेच ते बोलणार. तर ते असे मोठे झाले हं, मराठी, अडल्ट मराठी बोलतच मोठे झाले.
पण एक छोटी गोष्ट हम्म. आम्हाला शिकवली होती की आमच्या इथे घरी म्हणजे माझ्या बाजूच्या सासरी सुद्धा काही आई वडील इतके मोठे असतात म्हणजे वयानी अकलेनी ओव्हरऑल की का विचारायचं नाही. तर ते आधी गंमत म्हणून हम्म. व्हायचं की का विचारायचं नाहीये, का आई का असं, का विचारायचं नाही सांगितलं ना वगैरे वगैरे आम्ही हसायचो वगैरे. पण ती हम्म. गंमत लवकरच आमच्या अंगाशी आली की एके दिवशी माझ्या मुलांनी चौथी पाचवीत म्हटलं की अगं मी उलटं उत्तर देत नाहीये पण मी खरंच विचारतोय का. आणि मी म्हटलं तुला सांगितलं हम्म. का विचारायचं नाहीये म्हणून, कारण मला कळतंय आणि मी सांगतेय तुला. हम्म. तो म्हणाला की नाही आई पण मला ह्याचं उत्तर हवंय आणि खरंच हवंय, मी उलटं उत्तर नाही देते. मग त्यांनी मला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं की आई आय एम नॉट बॅक आन्सरिंग, आय एम रिअली आस्किंग यू वाय. तर त्या दिवशी मला कळलं की अरे बापरे, ही मर्यादा गमतीची घालता घालता की आम्ही कसे वाढलो, मी नकळत कधी हम्म. ह्याच्यावर मर्यादा घातल्या हे मला कळलं नाही. आणि मी ते इतकं टाईट डोक्यात ठेवलं की तू मला आता का विचारायचं नाही, नाही तर माझा इगो दुखावेल. तर ह्या ज्या हम्म. मर्यादा घालतो आपण ते नात्यात तुम्ही म्हणता तसं बंधनकारक असतात. सो ह्या मर्यादा घालायच्या की नातं बांधायचं, सो या मुलासोबत याचा समतोल कसा साधायचा. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की त्याचे काय होतात परिणाम, पण ह्या पुढे गोइंग फॉरवर्ड फ्रॉम टुडे काय करायला पाहिजे. हम्म. दोन्ही गोष्टीचं तारतम्यच आहे की सगळ्या गोष्टीचं कारण काही वेळेला माहिती असेलच असं नाही आपल्याला सुद्धा. आणि ज्याची कारण शोधता येतील ती निश्चितपणे आपण एक पालक या नात्याने नक्की शोधूया. म्हणजे कसं होतं, म्हणजे अगदी कॉमन ज्याला गोष्ट आपण म्हणतो की सूर्यनमस्कार असेल किंवा योगासन असेल, हे साधारणतः सूर्यप्रकाशात घातलं जावं. सूर्याचा प्रकाश तुला मिळेल अशा ठिकाणी घातलं जावं. आता पुन्हा का, तर ह्याची जी सायंटिफिकली कारण आहेत ती आपण नक्की समजून घेऊन त्याला सांगू शकतो की अशा तऱ्हेनं त्याचा जो फायदा आहे तो बंद खोलीमध्ये हा व्यायाम केल्याचा नाही ते कुणीही सांगू शकतो. किंवा आपल्याकडे आपल्या ज्या सगळ्या चालीरीतींबद्दल एक छोट्या गोष्टी आहेत की पाडवा आहे तर आपण कडुलिंब म्हणजे कडू चटणी खाण्याची जी एक प्रथा आहे की ही कडू का खायची, मी पाडवा माझा पहिला दिवस आहे, एवढा चांगला सणाचा दिवस आहे. तर अशा वेळेला हा जो सीझन पुढे सुरू होतोय या सीझनच्या दृष्टीनं हे कडुलिंब तुला एक मेडिसिन आहे. आणि दुसरं, वर्ष सुरू करताना मी माझ्याच मनाला एक समजावून सांगतोय, म्हणजे माइंड काउन्सिलिंग आहे की आयुष्यामध्ये फक्त गोडच पचवायचं नाहीये, मला कडूही गोष्टी पचवायच्या आहेत. ती माझी स्वतःची तयारी माझ्या स्वतःला करून घेणं. याही दृष्टीनं आरोग्य सांभाळायचं असेल तर सगळीच औषधं गोड असतील असं नाही. आयुष्य सुखाचं आनंदाचं करायचं असेल तर प्रत्येकच क्षण आनंदाचाच येईल, सुखाचाच येईल असं नाही, दुःखाचंही येईल. तो पचवण्याची मला एक सवय लागणं आहे, सवय लावून घेणं आहे. आणि काही ठिकाणी हे पदार्थ हा त्याचा सिम्बॉल पण आहेत, काही ठिकाणी ते सायंटिफिक पण आहेत, काही ठिकाणी त्याच्या मागे सायन्स असेलच असेल, त्याच्या मागे मानसिक शास्त्रही असू शकतं. कित्येक ठिकाणी प्रत्यक्ष शास्त्र असेल असं नाही. पूजा करताना तुम्ही पूजा केलेला देव्हारा पाहणं याच्यामध्ये अगदी बेसिकली काही खूप मोठं सायन्स असेल असं नाही, पण ती सजावट, त्याच्यामध्ये असलेली आपली आवडती देवमूर्ती हे पाहण्याने जो आपल्याला मानसिक परिणाम मिळणार आहे याही गोष्टीसाठी काही गोष्टी आपण करत असतो. तेव्हा मी तर मुद्दाम सांगेन की आपण कीर्तनातही जसं सांगतो तसं की जेवढ्या आपल्या चालीरीतींच्या बद्दल आपल्याला त्याची माहिती करून घेता येईल. आणि समजा नसेल तर मी ओपन कार्ड ठेवतो माझं की आपण कधीही याच्यावर आपण बोलू शकतो की आपल्या खाण्यापिण्यापासून असलेल्या, साधारणतः रांगोळीपासून आकाशकंदिलापासून असलेल्या या सगळ्या सणांच्या या चालीरीती काय आहेत, कशा आहेत आणि याच्या मागे कुठे मानस विज्ञान आहे आणि कुठे प्रत्यक्ष विज्ञान आहे, अशा दृष्टीने थोडस त्यांना माहिती करून दिली पुष्कळशी, तर माझाही स्वतःचा अनुभव आहे की ती हट्टी नाहीयेत मुलं, त्यांना उत्तर पाहिजे हा हट्ट असेल त्यांचा. पण तुम्ही सांगितलं म्हणून मी करणार नाही असं नाही. तुम्ही मला तर्कशुद्ध उत्तर जर मिळालं तर हे
आचरण करायला मला आनंदच आहे. मी हे करू शकतो, मी हे करणार, फक्त मला त्याचा आन्सर पाहिजे. तर असं करूया की आपल्या चालीरीतींच्या बद्दल एकदम तू काही न विचारता आहे तशा फॉलो कर असं म्हणण्यापेक्षा त्याच्या आधी थोडासा आपला एक गृहपाठ, आपलं होमवर्क म्हणून या चालीरीतींच्या बद्दल एक परत सेशन करू आपण. आणि याबद्दल मी टोटली जेवढं, अर्थात प्रिंटेड मटेरियल आपल्याकडे सुद्धा आहे आणि AI मुळे तर आता प्रचंडच गुगल गुरुनी आपल्याला बरोबर. उपलब्ध केलेलं आहे, नाही असं नव्हे. पण तरी यातलं आणखीन बेसिकली काय आहे याबद्दल मी माहिती देऊ शकेन किंवा पुस्तकही तुम्हाला प्रोड्यूस करेन, तुम्हाला देईन, की ज्या योगे आपल्याला एक चांगलं उत्तर त्याला देता येईल. काही मानसशास्त्राच्या दृष्टीने देता येईल आणि काही प्रत्यक्ष विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा देता येईल. की आपल्याकडे पूर्वी मध्ये पाण्याचा गोल करायचा आणि वरच ते नैवेद्याचं ताट ठेवायचं. असं हे पाण्याचा गोल मी आता का करायचा आहे याच्यामध्ये, तर जुन्या काळी आपली सगळी घरं ही सारवलेली असायची आणि शेणाने सारवलेल्या घरामध्ये याच्यावर आता आणखीन पुढे वाढायचंय म्हटल्यानंतर हे ताट जमिनीला घट्ट राहण्याच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टी होत्या. पण 4 शेतं बाजूला जी काढायचो ते किडामुंगीला सुद्धा माझ्याकडनं अन्न जावं या भावनेनं मी ते काढत होतो. किंवा मी घराबाहेर एक घास ठेवायचो, गच्चीवर एक घास ठेवायचो. का बरं? माझ्या भुकेच्या वेळेला पक्षालाही भूक लागते, त्याला 2 दाणे मिळावेत. ही एक उत्तम असलेली आपली वैश्विक भावना या सगळ्या कृतींच्या मागे होती. तर आता जर पोर म्हटली, आता मी गच्चीवर दाणे ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष गाईला जाऊन मी खायला घालीन ना, काऊ फीडिंग करीन, हरकत काहीच नाही. पण शेवटी उडत येणारा पक्षी, त्याला मिळणारा दाणा आणि मी जाऊन गाईला घालणं, यातला जो फरक आहे. तर असंही करता येते आणि तसंही करता येते, पण दोन्ही करायला काय हरकत आहे? असं थोडंसं सांगत 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 त्यांना या चालीरीतींच्या बद्दलची ग्रेटनेस जो आहे, की याच्यामध्ये वैश्विक काळजी आहे आणि याच्यासाठी आपण ते करतोय, कारण आपल्यावर बंधन मराठी करण्यासाठी. ओके. तुम्ही आता म्हणालात ना ते चालीरीती, त्याच्यावरच माझा दुसरा सेक्शन होता की मुळं आणि पंख. तर आमची हो. मुलं बुवा इथे असं होतं की अ, जरी ती आमची मुलं असली तरी आम्ही इंडियन आहोत, ते इंडियन ओरिजिन आहेत. त्यांचं ओरिजिन इंडियन आहे. हम्म. परंतु बऱ्याच वेळा काय होतं की इकडचं म्हणजे इकडे मी मिसळू का मी तिकडची जाण ठेवू यामध्ये त्यांचा त्रिशंकू होऊन जातो. आणि मग सगळ्यात सोपा मार्ग असतो की बाबा ठीक आहे, तू अमेरिकन आहेस तर अमेरिकन पद्धतीने जग, इव्हेंच्युअली तुला तसंच जगायचंय. पुढे तू कोणाशी लग्न करशील, काय होईल तुझं आम्हाला माहित नाही, पण तू जिथे कुठे असशील किंवा मुलगा मुलगी कोणी तिथे सुखी राहा, जसे तुला वाटतंय तसं तू चांगल्या याने चांगला माणूस म्हणून जग, ही बेसिक संकल्पना प्रत्येक आई वडिलांची. परंतु असं म्हणतो आपण, पण माझी पण एक स्वार्थी इच्छा आहे की माझ्या मुलांनी दोघांनी मुलीने मुलाने स्वतःची संस्कृती जपावी. का तर त्याला एक बेस आहे. तुम्हाला कायम कळावं की तुम्ही कुठून आलाय, तर तुम्हाला समजावं की माझं मूळ कुठे आहे. ही माझी पण एक स्वार्थी इच्छा आहे. नॉट बिकॉज आय वॉन्ट टू फोर्स माय कल्चर ऑन यू, बिकॉज इट इज युअर कल्चर टू. हे तुमचं पण कल्चर आहे हे कळू देत तुम्हाला, आणि ही जबाबदारी माझी आहे पालक म्हणून. तर तेव्हा जेव्हा मी प्रश्न लिहत होते तेव्हा मला एक दोन प्रश्न संलग्न आले की मुलांना हम्म. ओळख, संस्कार आणि स्वातंत्र्य हे तिन्ही एकत्र कसं देता येईल. कारण मूल्य शिकवताना ते लादलं जात नाहीये ना आणि रुचतंय, ह्यासाठी पालकांनी काय करायचं. हम्म. यामध्ये आपण एखाद्या खेळाचं उदाहरण नक्की देऊ शकतो, की क्रिकेट आहे, हॉकी आहे, कोणताही खेळ आहे. जसे ते खेळामध्ये नियम आहेत, या खेळामध्ये नक्कीच एका विशिष्ट प्रमाणावर त्याला स्वातंत्र्य आहे, की तू काय पद्धतीने बॅटिंग करायची, तू काय बॉलिंग करायचं आहे. पण त्याच वेळेला हे क्रिकेट आहे, हे बेसिक मूल्य तू विसरू नाही शकणार आहेस. बरोबर. आणि क्रिकेट खेळताना किंवा हॉकी खेळताना त्या खेळाचा आनंद घेण्यासाठी त्याच्या नियमांची चौकट ही आपल्या दृष्टीने
आनंदकारकच मानतो. जर आपण खेळामध्ये हे आनंद मानतो की बुद्धिबळ खेळताना मी चेस खेळायला बसलो, असाच का मी घोडा न्यायला पाहिजे आणि असाच का मी हत्ती न्यायला पाहिजे? तर नाही, या नियमामध्ये सुद्धा एक जॉय आहे. आणि मग तो साधारणतः खेळातला आनंद मला टॅली करून माझ्या जगण्यामध्ये जर घेता आला, की या माझ्या सांस्कृतिक पद्धतीनं मी एक छान मर्यादेमध्ये सुद्धा माझं आयुष्य घेतलं, तरी ती मर्यादा ही माझी अडचण नाहीये. जसं बरोबर. आपण दुसरंही एक उदाहरण देऊ शकतो, की एखादी अंगठी आहे खूप मौल्यवान. तर ती जेवढी मौल्यवान आहे, तेवढी तिला तिजोरीचं बंधन जास्त आहे किंवा ती सुरक्षित ठेवण्याचं बंधन जास्त आहे. आणि जेवढी फारशी त्याला काही किंमत नाही, ती कशीही उघड्यावर पॉपकॉर्नसाठी टाकण्यात हरकत नाहीये. तर माझी सांस्कृतिक बंधनं हे माझं जीवन अत्यंत अमूल्य आहे, हे सिद्ध करतात. आणि त्यामुळं फुटबॉलचे नियम पाळूनही माझी स्वतःची प्रतिभा उभी करणं, हे जे एखाद्या खेळाडूचं खूप वेगळेपण असेल, मोठेपण असेल. क्रिकेटचे नियम सांभाळून सुद्धा एक वेगळं तेंडुलकर स्टाईल किंवा धोनीची स्टाईल किंवा कपिल देवची एक स्टाईल म्हणून जा, स्वतःची ते त्यांची ओळख होती, ते त्यांचं स्वातंत्र्य होतं. पण तरी ते खेळत होते, हे क्रिकेटच होतं. या तऱ्हेनं तुला गरुडाचे पंख आहेत आज अनायासे. ह्या गरुडाचे पंख घेऊन जरी आपण उडलो तरी सुद्धा लँड होणार आपण भूमीवरच, टेक ऑफ घेणार या भूमीवरच. आणि या दृष्टीने जर विचार करता, वैश्विक पातळीवर पाहता, जास्तीत जास्त ह्युमॅनिटी जपणारी, जास्तीत जास्त मानवता जपणारी, जास्तीत जास्त प्रेम जपणारी अशी आपली संस्कृती आहे. म्हणून माझा आग्रह आहे की त्याच्यामध्ये तू असावंच म्हणून. नॉट नेसेसरी ती जर संस्कृती तशीच दरोडेखोराची आणि राक्षसाची असती, तर एखाद्या सजग पालकांनी स्वतःच सांगितलं असतं तू नको या संस्कृतीमध्ये राहूस. पण जेव्हा मला त्याचा एक ग्रेटनेस माहिती आहे किंवा त्याचा परिणाम माहिती आहे, ते आपल्या लक्षात येईल की सहज चर्चा म्हणून बोलताना सुद्धा आपण हे बोलू शकतो की अशा सांस्कृतिक पद्धतीनं वागल्याचा काय परिणाम होता. तर ज्या क्षणाला ग्रीकांची शक्ती वाढली, त्या क्षणाला त्यांनी भारतावर आक्रमण केलं आणि अलेक्झांडरनी भारताचा कब्जा घ्यायचा प्रयत्न केला. जेव्हा शकांची शक्ती वाढली, सेम थिंग प्रत्येकानं केलं. पण जेव्हा चंद्रगुप्तासारख्या एका सम्राटानं अलेक्झांडरच्या सैन्याचा एक निर्णायक पराभव केला, पण त्यानंतर भारतीय सेना कधी त्या देशावर जाऊन त्यांना गुलाम करण्यासाठी काम करायला नाही गेल्या. हा जो आपल्या हिस्ट्रीचा ग्रेटनेस आहे, हे संस्कार कुठून आले त्यांच्यावरती, हे मोठं. आणि हे मोठं मन नाही का, याच्याकडनंच आपल्याला उत्तर घेऊया आपण, की माझ्या अंगात ताकद लागल्यावर दुसऱ्याला स्लेव्ह करायचा या म्हणण्यापेक्षा माझी ताकद असूनही मी त्याला त्याच्या स्वतंत्र जगण्याचा अधिकार देतोय, मी त्याला स्लेव्ह करणार नाहीये, मी त्याच्यावर असं लादणार नाहीये. तर हा माझा हिस्टॉरिकल वारसा हा प्राऊड करण्यासारखा नाही का? आणि हे जर प्राऊड असेल तर मग या सगळ्या मनस्थिती कशात जन्माला आल्या, तर या काही पद्धतीनं, या संस्कारातून, या पद्धतीच्या चालीरीतीतून ही माणसं जात राहिली आणि त्याचा एक फायनल परिणाम तो दिसत राहिला. म्हणून जगाने सुद्धा कौतुक करावं, असा तू ग्रेट होण्यासाठी ही एक सांस्कृतिक जीवन थोडस जगावं, अशी आमची माफक अपेक्षा आहे, मर्यादा आहे. तर यू कॅन डिसाइड. आणि मला असं वाटतं की आपण आपल्या हिस्ट्री किंवा या सगळ्या गोष्टीतला वैश्विक मानवतेचा जर दृष्टिकोन त्यांच्यासमोर ठेवला तर ते आनंदाने त्या पद्धतीनं जगायला प्रवृत्त होतील असं अजूनही मला वाटतं. बरोबर. एखादा अपवाद असू शकेल, पण होऊ शकेल असं वाटतं. नक्कीच, नक्कीच. पण याचा अर्थ आपल्यावर डबल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की आपण हो आपल्या हो हो. मुलांना कसं वाढवतोय आणि कितपत आपल्या संस्कारांबद्दल नीट सांगतोय.
रॅशनल वाईज, की अरे याचा अर्थ हे का आहे, तसं का आहे, असं का आहे. ते तुम्ही जे सम्राटाचं सांगितलं तर की आपलं मोठं मन का आहे, कारण हा आपला इतिहास आहे, आपण असे वाढलोय, ही आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे. तर हे सांगणं आपलं कर्तव्य आहे मुलांना. आता त्यापुढे ते काय करतील ते त्यांचा प्रश्न आहे. पण तुम्ही म्हणालात तसं आपली जबाबदारी जास्त होते. आणि ती जास्त जी जबाबदारी आहे ना अफळे बुवा, ती मी बघत आले की आता आमचा मोठा मुलगा ऑलमोस्ट 23 वर्षाचा आहे, मुलगी 16. तर ती वाढतच जाते. म्हणजे जशी जशी मुलं इथे वाढतात तसं तितकंच जास्त आम्हाला रिइन्फोर्समेंट करावं लागतं. तितकंच जास्त आम्हाला दररोज ते घोकावं लागतं चांगल्या पद्धतीने, की आपण का हे करतोय. म्हणजे लहानपणी एक वेगळी बालावस्था असते, मोठेपणी एक यौवन अवस्था असते, की जेव्हा आई खरं वडिलांबरोबर थोडेसे वाद होऊ शकतात, की असं का तसं का. तर असं का तसं का न घेता पहिले पहिले असं झालं मला. पण नंतर आम्हाला दोघांना कळलं की अरे आपण जर नाही सांगितलं समजून तर असं का तसं का येणारच मनात प्रश्न. सो येणार हे येणार हे जे भावनिक संबंध आहेत ते जास्त इम्पॉर्टंट होत जातात वयोमानानुसार. आणि आणि त्यासाठी मी तो खेळाचा दृष्टांत दिला, की तो त्याने जास्त बरोबर. पटकन पटू शकतो, अगदी की बरोबर. खेळ आणि मग- आणि शेवटी आपण एका फॅमिलीमध्ये राहतो. त्या फॅमिलीमध्ये जगणं हा सुद्धा एक प्लेस आहे. आणि ह्या बरोबर. प्लेमध्ये जसं त्या प्लेइंग मध्ये तुझे नियम आहेत, तसे ह्या प्लेइंग मध्ये एक आपण नियम ठेवले तर आपण एक जॉयफुल जीवन जगू शकू असं. बरोबर आहे. पण तुम्ही म्हणालात तसं हे सगळं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो वय वर्ष 0 ते 10, 11, 12, 13 फार तर. त्यानंतर मुलांना पण हम्म. थोडेसे पंख फुटतात, ते पण मोठे होतात, आई वडील पण मोठे होतात, थोडेसे अ, रूढी परंपरावादी व्हायला लागतात. जशी जशी वर्ष अमेरिकेतली जास्त होतात तसं तसं मेरे बरोबर. देश की धरती, माझा हिंदुस्तान, माझं देश, आणि काही काही गोष्टी खटकायला लागतात मुलांबरोबर, की अरे यांना एवढं समजवते तरी कळत कसं नाहीये. ते त्यांच्या परीने नीट करत असतात, कारण ते इकडचं जग शिकत असतात 13व्या वर्षानंतर. हम्म. त्यांची दुनिया मोठी हम्म. होते हम्म. आणि इकडे जगायचंय तर मग इथले पण नियम पाळायला पाहिजेत तुमच्या त्या स्पोर्ट्स सारखं. सो तेव्हा मला करेक्ट वाटलं हे करेक्ट दोन करेक्ट. प्रश्न मी एकत्र लिहिले होते, की परदेशात वाढणाऱ्या मुलांना भारताशी भावनिक नाळ कशी जोडून ठेवावी, आणि संस्कार म्हणजे अडथळे नाहीत ही भावना मुलांना कशी अनुभवता येईल. हे आपण पालक म्हणून ही भावना कशी देऊ, की संस्कार हा तुझा अडथळा नाहीये. आता आमच्या बाबतीत ते थोडंसं लकीली झालं मुलीच्या बाबतीत, म्हणजे आत्ताच रिसेंटली, की आमची मुलगी खूप चांगली पळते, खूप चांगली स्पोर्ट्समन आहे, क्रॉस कंट्री, ट्रॅक अँड फील्ड वगैरे. तर मी दरवेळी बघायचे की ते सगळे एकत्र जेव्हा येतात आणि मग ते म्हणत असतील, आपल्या इथे जसं म्हणत असतील भारत माता की जय, वंदे मातरम किंवा काय, तसं इथे ते काहीतरी प्रार्थना वगैरे करतात काही मुली. आणि मग त्या म्हणतात की एमेन, आणि मग ते सुरू करतात रेससाठी ते स्टान्स घेऊन उभे राहतात. तर मी प्रियाला, माझ्या मुलीला म्हटलं की अगं तुम्ही दुसऱ्यांचं एमेन वगैरे, जीजस वगैरे सगळं म्हणता, आणि खूप कौतुकाची गोष्ट आहे की प्रार्थना करून सुरू करता रेस. हे देवा मला यश दे. तर तसंच तू जय श्रीराम पण म्हणू शकते. तर ती म्हणते की आधी म्हणायची की 1 वर्ष आधी की मी मनातल्या मनात म्हणते. ते लोक जेव्हा जीजसची प्रेयर म्हणतात त्यानंतर ते म्हणतात एमेन, मग मी मनातल्या मनात म्हणते जय श्रीराम, आणि मी सुरू करते रेस. मी म्हटलं खूप कौतुक आहे तुझं की तू रामाची भक्त आहेस वगैरे. पण तुला असं वाटत नाही का की आपल्या पण धर्मात असं काही लज्जास्पद नाही की मोठ्यांनी म्हणू नये, किंवा लोकांना तू जर म्हणाली नाहीस तर कळणार कसं की राम कोण आहे. तर मी म्हटलं एकदा प्रयत्न तर करून बघ कधीतरी, की तू जसे ते लोक तुला सांगतायत त्यांच्या धर्माबद्दल की चांगल्या गोष्टी, तू आपल्या धर्माबद्दल चांगला प्रयत्न कर. आणि 2 रेस झाल्यानंतर तिसऱ्या वेळी जेव्हा मी गेले रेसला, तर मी तिला म्हटलं की अगं तू थोडं जोरात म्हणालीस का जय श्रीराम, किंवा कोणतरी राम म्हणालं तू म्हणालीस का. तर ती म्हणाली आई आता या वेळेपासून मी सगळ्यांना म्हटलं की जसं येशू ख्रिस्त आहे तसं आमच्याकडे भगवान राम पण आहे, आणि तो पण असा बळ देतो पुढे गोष्टी करायला. तर आतापासून आपण एमेन म्हटल्यानंतर जय श्रीराम ओरडायचं आणि रेससाठी सुरू करायचं. आणि तेव्हापासून ती जय श्रीराम म्हणायला लागली. पण हा याचा रेफरन्स मागे जातो काही वर्षापूर्वी, की आम्ही हरमंदिर साहेबला गेलो होतो. हा. त्याच्या आधी अयोध्येचं हे मंदिर बघितलं, जस्ट झालं होतं नवीन. आणि मुलांना तिकडे मी नेलं, आणि मी आपल्या मुलांना असं इंजेक्शन मारते की अरे तुम्ही हे आपलं हे दिस इज आवर बिलॉंगिंग, इथून तुमची सुरुवात झाली आहे वगैरे वगैरे. मी एकदम जितकं हम्म. अमीन सयानी होता येईल तितकं त्यांना हो. इन्फ्लुएन्स केलं. आणि हम्म. त्यांना म्हटलं की
पदोपदी ओरडायचं, ही आपली भूमी आहे, जय श्रीराम जय श्रीराम. त्यानंतर आम्ही हरमंदिर साहेब गोल्डन टेम्पलला गेलो आणि मुलींची बायकांची लाईन एकीकडे होती, पुरुषांची लाईन एकीकडे होती. मी मुलीला म्हटलं, तुला आयुष्यात पुढे जायचंय ना, देव तुझ्या पाठीशी असावा असं वाटतं ना तुला, ओरड जोरात. आणि तिकडे मला काय वाटलं, सगळी लोक म्हणत होती बोले सो निहाल, मग सत श्री अकाल वगैरे, वाहेगुरु. मी म्हटलं कदाचित ही दुसऱ्याचं ऐकून बोलेल हे सगळं. तर भरपूर वेळ बोलत होते आणि आम्ही त्या लाईनीत 1.5 तास होतो. तर म्हटलं ओरड प्रिया जोरात. तर ती जोरात ओरडली, जय श्रीराम. कोणीच नाही ओरडलं, सगळे बघायलाच लागले की कोण आलंय इथे, जय श्रीराम कोण म्हणतंय. मग परत एकदा मी तिला म्हटलं, अगं चालतंय चालतंय, देव सेमच असतो. आणि मी जोरात म्हटलं, अरे देव सगळ्यांना एकच आहे, ओरड जय श्रीराम, चालतंय. आणि ती ती निरागसपणे परत म्हणाली, जय श्रीराम. बऱ्याच बायका म्हणाल्या जय श्रीराम. तेव्हा तिला इतकं हम्म. छान वाटलं की तिला असं वाटलं देव हा सगळीकडे सेम आहे. आणि म्हणून तिने ते तिच्या रेससाठी वापरलं. पण आता हे नकळत झालं म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत की माझी स्वार्थी इच्छा आहे किंवा प्रसादची की त्यांना कळावं, ही भावनिक नाळ जुळावी. तर अशा बाबतीत म्हणून मी लिहिलं की संस्कार म्हणजे अडथळे नाहीत, ही भावना मुलांना हम्म. कशी अनुभवता येईल. एक त्यांचं भावनिक नातं आपल्याशी जुळण्यासाठी मी असं म्हणेन की थोडी आपली ऐतिहासिक वारसा त्यांच्यापर्यंत आपण जर पोहोचवला तर ती भावनिक नाळ खूप छान जुळू शकते. की ज्याला ज्ञानेश्वरांच्या बद्दल फारशी माहिती नाहीच आहे, त्याला ज्ञानेश्वरांचा मोठेपणा आणि ओढ वाटायची काही आवश्यकता राहत नाही. नुसती ज्ञानेश्वरी देऊन त्याला ते नाही कळणार. तर ज्ञानेश्वरांचं चरित्र, नामदेवांचं चरित्र, नाथांचं चरित्र किंवा त्या बरोबरीनं होणार मग शिवछत्रपतींचं चरित्र, संभाजी महाराजांचं चरित्र, की हा जो सगळा आपल्याकडे ऐतिहासिक वारसा आहे आणि तो त्या भावुकतेनं त्यांच्यापर्यंत पोचला तर निश्चितपणे त्यांची एक भावनिक ओढ या संस्कृतीकडे येऊ शकते. आणि यासाठी या सगळ्याच विषयांवर जुने जे चित्रपट होऊन गेले प्रभास फिल्म कंपनीचे, मी आधुनिक बद्दल नाही सांगत, तर त्या चित्रपटांना पाहून त्याचे प्रसंग आणि त्यातल्या काही गोष्टी या जर तशा भावुकतेनं मला पोचवता आल्या तर आजही भारतात सुद्धा अनेक ठिकाणी हा प्रश्न आहे की म्हणजे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातही आळंदीबद्दल फारशी माहित नाही अशी अवस्था आहे. तर तिथे एक छान पद्धतीनं त्यांना ती गोष्ट शिवाजी राजांची असेल किंवा संभाजी महाराजांची असेल किंवा एनिथिंग बाजीराव असतील, तर त्याही दृष्टीनं त्यांची एक खूप छान भावनिक नातं आपल्या भूमीशी तयार होत राहतं. की माझ्या या भूमीनं अशा तऱ्हेचे संत दिलेत, माझ्या या भूमीनं किंवा माझ्या आजी आजोबांच्या भूमीने इतके छान विषय सांगणारे संत दिलेत. आणि दुसरं की आपण समजा या संस्कारांच्या बद्दल आता तुम्ही म्हटलात तसं की तसं म्हणाल तर सगळ्या जगामधले नैतिक मूल्यात्मक संस्कार एकच राहतात. ते फक्त आपल्या पद्धतीनं साजरा करणं हा मुद्दा राहतो. की जसं आपण म्हटलं प्रार्थना करणं हे भावनिक मूल्य सगळीकडे आहे तसंच राहतं. किंवा देवाला पहिल्यांदा नैवेद्य ऑफर करणं आणि त्याच्यानंतर प्रसाद म्हणून घेणं हे आहे तसंच राहतं. फक्त त्यातले शब्द वेगळे असतील, माझे शब्द वेगळे असतील. तर माझे शब्द जपण्यासाठी त्या शब्दाच्या मागे जो इतिहास आहे किंवा त्या शब्दाच्या मागे जे एक प्रचंड मोठं काय म्हणतात सायंटिफिक सामर्थ्य आहे, अनेकांच्या मध्ये असेलही, तर हे माझ्याकडे माझ्या घरामध्ये असलेलं सामर्थ्य मी का सोडायचं? जसं थंडी आहे, सगळेच जण स्वेटर वापरणार आहेत, प्रत्येकाचं त्याचं स्वेटर आहेच. पण आपल्याकडे पण एक छान स्वेटर आहे, आपल्याकडे पण एक छान चिलखत आहे. बरोबर आहे. तर हे मी का नाही वापरायचं? कारण ते माझ्या घरातलं आहे आणि माझ्या आई बाबांनी तयार केलंय. त्याच्यामध्ये एक भावनिक असाही ओलावा आहे, माझ्या आजी आजोबांनी तयार केलेला आहे. हे मी माझ्यासाठी का नाही वापरायचं? आणि थोडं स्टोरी टेलिंग बरोबरच या संतांच्या तत्वज्ञानाचा किंवा या संतांच्या जीवनात्मक मूल्यांचा असा जर विचार थोडा 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 हळूहळू मांडायला लागेल, खूप नाही सांगता येणार, तो मांडला तर ती भावनिक ओढही निर्माण राहील. आणि दुसरं
की आता साधं ज्ञानेश्वरांच्या बद्दलही आपण विचार केला. त्याने समाजाने खूप छळलेला आहे, त्रास दिलाय. पण याच्यातूनही त्यांनी स्वतःचं सामर्थ्य वाढवून त्या समाजाला चांगल्या पथावरती आणलंय. या ठिकाणी 2 रस्ते होते. तो डाकू येऊ शकत होता. तो समाजाला धाक दाखवणारा, भीती दाखवणारा एखादा भयानकही मनुष्य होऊ शकत होता. पण त्याला जे गुरूंनी सांगितलं, की समाजाने आता मला लाथ मारली, म्हणून मी त्याला लाथ मारण्यापेक्षा मी थोडासा आणखीन शिकून मोठा असा होईल, की ज्यायोगे तो आपोआप माझ्या पायाशी येईल समाज. आणि हे त्यांनी जेव्हा करून दाखवलं, तर हा जो गुरूंनी एक जीवनात्मक बघण्याचा दृष्टिकोन, हा जो संस्कार दिला, त्या ज्ञानेश्वरांच्या जीवनात अडथळा होता का? हा संतांच्या जीवनामध्ये अडथळा, तर ते त्यांचा गेन पॉइंट झाला. किंबहुना रेसमध्ये सुद्धा अडथळा हा तू किती छान उडी मारतोस यासाठीच असतो. तुला पाडण्यासाठी कुठेच अडथळा नसतो. तर माझी उडी आणखीन किती छान राहील त्याच्यामध्ये, यासाठी मला या सगळ्या गोष्टी खूप सुंदर तऱ्हेने दिलेल्या आहेत. आणि अशा रीतीनं एका छोट्या छोट्या संस्काराने सुद्धा त्या वेळेला त्या इतिहासाच्या कथेत त्या माणसाचं कसं 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 चांगलं होत गेलं. इतक्या छोट्या गोष्टी जरी सांगितल्या तरी सुद्धा खूप गोष्टी. आता एक विनोद म्हणून सांगतो, म्हणजे अक्षरशः काही गोष्टी या विनोदासाठी सुद्धा सुंदर देता येतात. की एका माणसाला असं सांगितलं, की तू एक नियम कर छोटासा. काय नियम करू? म्हणले ते म्हणले, मी गंधबंध लावण्याचा नियम काही करणार नाही, माळ घालण्याचा नियम करणार नाही. म्हणलं, नको नको करू. तू एका पत्र्याच्या टपरीमध्ये तुझं दुकान चालवतोस, उदबत्त्या विकायचं. तू एक फक्त नियम कर, देवळाच्या समोरच तू असतोस. कोणाच्याही कपाळावर गंध लावलेलं पाहिल्याशिवाय तू जेवायचं नाहीस. एवढा नियम कर, बघूया. नियम तर केला त्यांनी. पण एका दिवशी एवढा पाऊस झाला, देवळात कोणी आलंच नाही. पण ह्याला नियम पाळायचा होता आता. कुणीतरी गंध लावलेला बघितल्याशिवाय मी काही जेवणार नाहीये. त्यांनी शेजारच्या दुकानवाल्याची चौकशी केली. तो गंध लावतो, तो कुठे गेलाय? तो शेतावर गेलाय. बर, जाऊया. हा छत्री घेऊन त्याला बघायला पावसात शेतावर गेला. शेतात गडबड झाली होती अशी, कोणीतरी 4-5 सोन्याच्या मोहरा झाडाच्या बुंध्यात लपवून ठेवल्या होत्या. आणि पाऊस आल्यामुळं तो माती वाहून गेली, मोहरा उघडकीला आल्या. आणि त्या मोठल्या सोन्याच्या मोहऱ्या तो शेजारचा माणूस तपासून बघत होता, त्या साफ करत होता. एवढ्यात हा मागे येऊन उभा राहिला. त्याने काही सोन्याच्या मोहरा पाहिलेल्या नाहीत. पण मागं काहीतरी पावलाचा आवाज आला म्हटल्यानंतर त्या समोरच्याला जरा अवघडल्यासारखं झालं. त्यांनी मागे वळून पाहिलं आणि मागच्या माणसाला फक्त गंधच बघायचं होतं. त्यांनी ते गंध बघितलं, त्याला आनंद झाला. वा वा, आता माझ्या डब्याचा प्रश्न सुटला. आणि तो जोरात ओरडला. बस, बघितलं आणि गेला पळून. याला वाटलं यांनी मोहरा बघितलाय का काय. आणि मग दुपारी येऊन त्यांनी सांगितलं, हे बघ, मला 4च मोहरा सापडलेले आहेत. उगाच तू सगळीकडे गवगवा करू नको. तुला 2 देतो, मला 2 देतो. आपण हे प्रकरण मिटवून टाकू. त्याला त्याची समृद्धी प्राप्त झाली आणि त्याच्या लक्षात आलं, अरे, मी तर मोहरा बघितल्या नव्हत्या. पण कुठला तरी एक छोटासा का होईना नियम मी आग्रहपूर्वक नीट सांभाळला, बरोबर. मी पाळला. आणि त्याच्यातून मला नक्की काहीतरी एक खूप छान गोष्ट मिळाली, की आपण जे म्हणतो, की गोष्ट खूप मोठी असली पाहिजे असं नाही, पण त्याला सातत्यच राहिलं. तर पाण्याची ताकद दगडापेक्षा कितीही कमी असो, ती सातत्याने पडली की दगड फोडते. म्हणून या छोट्या छोट्या आपल्या. बरोबर. आणि संस्कार या शब्दाचा अर्थ प्रत्येक वेळेला जीवन मूल्यच असतं असं नाही. छोटीशी उपासना हा सुद्धा आपण संस्कारामध्येच मुद्दा घेतो आहोत. त्याचं सुद्धा एक विशेष सातत्य राहिलं तर मग मात्र निश्चितपणे आपल्या गुणवत्तेमध्ये प्रचंड फरक येतो. अशा थोड्याशा संवादातून मला वाटतं त्यांच्या लक्षात आपण आणू शकू, की संस्कार हा तुझा अडथळा नाहीये बाळा. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि अफाट मी काही प्रश्न काढलेत. मला वाटलं होतं की ते खूप कमी पडतील. पण तुमची उत्तरं इतकी सुंदर आहेत ना, की ते कदाचित संपणार नाहीये. पण तरी मी शक्य तितकं लवकर पाठांतरासारखं पुढे-पुढे जात जाईन, कारण आम्हाला सगळ्यांना या सगळ्याचा गाभा मी हवाय. नाही, मी घाई करत नाही. मी परत येईन ना तुमच्यासाठी. अरे वाह! मग काय? मग तरी आज मला बराच वेळ तुमचा हवा आहे. परत याच तुम्ही. पुन्हा या पुन्हा ना. या.
अगदी. आणि मी त्याच्यासाठी सांगितलं ना, की मी सगळं अगदी पाडवा ते होळी सगळं मी घेऊन येतो तुमच्या समोर. या अगदी प्रत्येक सणात प्रचंड आवडेल. तुमची स्वतःची वेगळी सिरीज करू. आपण ती आणि सिरीज करू. आणि प्रसाद पानोळकर तुला सांगतीलच सगळ्यांना शेवट की ते ते तुमच्याबरोबर काय ते प्रकल्प करणार आहेत. सो एनिवे, हो. पण पुढे जाऊया. तुम्ही आता संवादाबद्दल सांगितलं तर माझा पुढचं सदर तेच होतं की संवादाचं सामर्थ्य. आणि त्यात मी एक दोन प्रश्न लिहिले होते की पालकत्वात अधिक महत्वाचं काय आहे, मुलांना सांगणं की त्यांना मनापासनं त्यांचं ऐकणं, राग धाक शिक्षा न वापरता संवादातून शिस्त कशी विकसित करावी. गोष्ट अगदी बरोबर आहे. आणि दोन्हीचा समतोलच आहे. पण सुरुवात नक्कीच ऐकण्यापासून आहे. सुरुवात सांगण्यापासून नाही. बरोबर. म्हणजे बोलताना नक्की काय करावं? अ, मी कीर्तनामध्ये आमचे बाबा हे टेक्निक नेहमी वापरायचे. अ, मानसशास्त्रामधलंच हे टेक्निक आहे. तुम्ही सांगत राहिलात, की त्यांचा अटेन्शन टू कंट्रोल कमी व्हायला लागतो. ते आता बरोबर. हेच सांगत राहणार आहेत. नाही, रटाळ तुम्ही वाट. विचार हां. पण तुम्ही विचारत राहिला, तर त्यांचा ब्रेन ॲक्टिव्हेट व्हायला लागतो. अरे, मला काहीतरी विचार करायचा आहे ह्याच्याबद्दल. आणि म्हणून आमचे बाबा सुद्धा कीर्तन सुरू करताना पहिला एक जवळ-जवळ 5-10 मिनिटाचं सेशन ते मुलांना सारखे काहीतरी विचारत राहायचे. त्यांच्याकडनं उत्तरं येत राहायची. बरी बरोबर येतील, चुकीची येतील आणि नंतर मग ते त्यांच्या कीर्तनाचं सूत्र घेऊन पुढे निघून जायचे. मग त्यांना सांगितल्याचा त्रास व्हायचा नाही. पण परत थोड्या वेळाने एक 10-15 मिनिटांनी का होईना, म्हणजे मी म्हणतोय ते ठीक आहे ना, हे म्हणण्यापेक्षा एखादं गिमिक वापरायचे, की ज्याच्यामध्ये ते जाणून-बुजून काहीतरी चुकीचे विधान करायचे. आणि मग त्याच्यावर त्याला भाष्य करायला सांगायचे, "हे तुला कळलं का मी काय म्हटलो ते?" "अरे, नाही, नाही, नाही बुवा तुम्ही हे चुकीचं काहीतरी बोललात. दॅट्स ऑल. मला हेच पाहिजे होतं तुझ्याकडून." बरोबर. की निश्चितपणे आपण बोलण्याचं सूत्र द्यावं आणि त्याला बोलतं करावं. आणि अगदी. पहिल्यांदा किंवा एखाद्या वेळेला ते इतिहासाबद्दलच बोलतील, संस्काराबद्दलच बोलतील असं काही नाही. त्यांना त्यांच्या रिलेशन्सबद्दल बोलायचं असेल, त्यांना त्यांच्या अनेक इकडच्या-तिकडच्या गोष्टी जरी सांगायच्या असतील, लेट देम से. ते एकदा ऐकून घेऊया. त्याच्यानंतर आम्ही जो विचार करतो, ते ऐकून झाल्यावर आता आपण ह्या टॉपिकवर थोडंसं बोलूया का रे? मला आणि बोलूया का म्हणण्यापेक्षा मला तुला शिकवायचं नाहीये. भूमिका आपली अशी आपल्याला घ्यायची आहे, की मी ह्या टॉपिकबद्दल थोडासा रिसर्च करतोय किंवा करतीये आणि मी थोडं समजून पण मला ते फारसं नीट समजत नाहीये रे, की कॅन यू हेल्प मी? अगदी बरोबर आहे. हां. या तऱ्हेने तो जर चेंडू त्यांच्याकडे टाकला, कॅन यू हेल्प मी? की ते म्हणजे मी त्या पसायदान बघत होते, ते जे खळांची व्यंकटी सांडोतया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे ते सगळं मला ओके झालं. पण एक ओळ अशी आहे, दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, आणि जो जे वांछील तो ते लाहो. स्वामी राम. बाई चाइल्ड मला हे प्रश्न सुटत नाही, कारण जो जे वांछील तो ते लाहो याचा अर्थ असा होतो, वांछील म्हणजे इच्छा करेल. जो जी इच्छा करेल ती पूर्ण होवो, असं ज्ञानेश्वर म्हणतायत. पण इट इज पॉसिबल. आणि असं झालं तर चांगलं होईल का जगाचं? चोराला वाटेल चोरी चांगली व्हावी, दरोडेखोराला वाटेल दरोडे चांगले व्हावेत. त्याची त्याची इच्छा काही लक्षात येत नाही रे. त्याला तर विचार करू दे काय घोळवतोय. असं ज्ञानेश्वर कसे लिहितील, की कोणाची इच्छा पूर्ण. मग आपणच क्लू द्यायचं. मग याचं उत्तर पहिल्या 4 ओळीत तर नसेल, की अलीकडच्या या 4 स्टेप झाल्यानंतर असं व्हायला पाहिजे. मग बरं जरा विचार करू. त्याला मला सांगू दे काय सांग. अगं आई करेक्ट आहे. आधी ते म्हणतायत सगळे दुष्ट चांगले होऊ देत. मग दुष्ट राहणारच नाही. मग त्याच्या डोक्यात येणार आहे कसं आहे ते? बरोबर आहे त्याला अगदी. वाईट इच्छा होणार होणार आहे कशी? तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, की हा समतोलच साधला पाहिजे. कंटिन्यू सांगणंही परवडणार नाही, कंटिन्यू ऐकून घेणंही त्रासदायक होईल. पण थोडंसं आधी सगळंच ऐकू दे. मग माझं कोणीतरी ऐकून घेतोय. आज भारतात सुद्धा सगळीकडे हा फार मोठा प्रॉब्लेम झालाय, की ती आई-वडिलांशी किंवा यांच्याशी कनेक्टेड राहत नाहीत. कारण त्यांना बेसिक ह्याचंच सगळ्यात वाईट वाटतं, माझं कोणी ऐकूनच घेत नाहीये. आणि मग जे ऐकून घेतात ते मित्र त्यांना अधिक जवळचे वाटायला लागतात.
मग ते किमान मला अपोज तरी करत नाही, मला ऐकून तरी घेतात. तर तुझं जे काही रिलेशन मध्ये झालं असेल ते मला ऐकू दे. तुझ्या शाळेमध्ये काय प्रॉब्लेम झाला, तुझ्या कॉलेजमध्ये काय झालं, तुमची भांडणं काय झाली, भले ते फुलिश असतील भांडणं, आणि ते सगळं ऐकून ऐकून झालं. आता पुन्हा आम्ही जे नेहमी सांगतो ते तुम्हालाही माहिती आहे की त्याचं ऐकून घेताना आपण मोबाईल बघायचा नाही. बरोबर. मग तुम्ही माझ्याकडे अटेन्शन देत नाही असा अर्थ होतो. पण तो कोणी व्यक्ती त्रासदायक होते याच्या बाबतीत की नाही. मला ते सॉल्व्ह करायचं नसलं तरी सुद्धा मी जणू काही अगदी बापरे घन अर्थ संकल्प ऐकल्यासारखं ते ऐकायचं छानपैकी. आणि ठीक आहे, त्याच्यातनं आपल्याला सोल्युशन सुचतं, आपण त्याला सूचना करतो. पण ह्याच्यानंतर आपण एक विद्यार्थी व्हायचं पटकन ह्याच विषयातला. आणि मला हे समजावून सांगशील का मला हे क्लिअर करून सांगशील का, असा जर संवाद सुरू झाला, मग किमान मला शिकवायचे म्हणून तू जास्त वाचायला लागेल या विषयातला, की मी हे तुला बुकलेट देऊन ठेवते, हे जरा डोळ्याखालनं घाल, कारण याच्यावर मला काय ते सज्जनगडची एक परीक्षा द्यायची आहे, गंमत रे माझी, पण मला थोडस हे समजावून सांगशील. तर तो इंटरेस्टिंग वाचेल. आणि ह्या संवादातून मला असं खूपसं वाटतं की आपले सगळेच जवळजवळ धार्मिक ग्रंथ हे कोणीतरी प्रश्न विचारले आणि कोणीतरी उत्तर देते असेच आहेत. आणि याचं बरोबर बेसिक कारण हे आहे, आणि बेसिक कारण त्याचं हे आहे की सतत सांगत राहणं याचाही त्रास होतो. तेव्हा सुरुवातीला थोडस सूत्र देणं, त्याचं आधी ऐकून घेणं, मग त्याला बोलण्यासाठी एखादा विषय करणं, आणि मग ह्या संवादातून हे नातं अधिक दृढ होत राहणं, ही प्रक्रिया मला जास्त छान योग्य होईल असं वाटतं. अतिशय सुंदर आणि योग्य सांगितलं तुम्ही. आणि यातलं सगळ्यात मोठं घेण्यासारखं आहे की तुम्ही जे म्हणालात ना की तुला काय वाटतं रे, तुझे काय विचार आहेत, हे म्हणजे नुसतं तुम्ही इंटरेस्ट नाही घेतला तर तुम्हाला एक जाणीव आहे की त्याच्या उत्तराची किंवा तिच्या उत्तराची पण एक व्हॅल्यू आहे जगात. नक्की, आणि त्यांना हे नक्की. जे इन्क्लुझिव्हनेस आहे, हे जे समानता तुम्ही दाखवलीत की टॅलेंट आणि क्रिएटिव्हिटीला वय नसतं, ते तुम्ही दाखवून दिलं त्याला किंवा तिला की अगं तुझं पण एक मन आहे, तुझी पण एक क्रिएटिव्हिटी आहे आणि त्याचा मी आदर करते. सो मला हे प्रचंड उत्तर आवडलेलं आहे. आणि बऱ्याच वेळा नकळत हे दिसतं पण पटकन ते अंगवळणी पडत नाही. आणि तुम्ही अं, म्हणालात ना की कधी कधी डोक्याला ताप होतो आणि आपण असं ऐकतो की जीवाचा कान करून ऐकतोय. तर मंडळी, मला एक छोटासा एक फनी इन्सिडेंट सांगायचा आहे मुलांबद्दल. जेव्हा मुलं थोडीशी मोठी होऊ लागली, आणि आता तर मोठा बराच मोठा आहे आणि ही छोटी, हिला पण पंख फुटलेत, ती छोटी नाही आता, तर ते त्यांच्या वेगळ्याच भाषेत काहीतरी बोलत असतात. त्यांना कळत नाही की आई वडिलांना टेक्स्ट करताना नीट व्यवस्थित टेक्स्ट करावा. मला कळत नाही बऱ्याच वेळा काय चाललंय तिकडे. सो काहीतरी एक पाठवलं मी म्हणती, तर ते दोघं म्हणाले, वाव युअर लेट, युअर लेट. मला आधी कळे ना काय झालं. आणि मग पेटल्याचे हे वगैरे काहीतरी होते. आणि भरपूर वेळा, आणि आई युअर ड्रिप इज सो अमेझिंग वगैरे. म्हटलं हे काय चाललंय यांचं, हे काय लिहितायत प्रसाद. मी त्यांना 1000 वेळा सांगून झालं की अरे असं लिहू नका, लिहू नका, मला कळत नाही, आम्ही रेट्रो आहोत वगैरे वगैरे. मग विचार केला की किती दिवस रेट्रो राहणार. तर असं त्यांना वाटणार ही दरी मी निर्माण केली, की मी वयस्कर आहे आणि तू यंग आहे आणि आपल्यात एक दरी आहे. तर एके दिवशी मग हळूहळू इंटरेस्ट घ्यायला लागले आणि त्यांना म्हटलं, तर त्यांनी मला विचारलं की तुमच्या काळात काय असलं नव्हतं का. तर मी म्हटलं अरे होतं, पण तुम्हाला ते कदाचित आजच्या जगात ते एवढं गमतीशीर वाटणार नाही. तुम्ही हे सगळं असं म्हणता नाहीये. तुमचे स्लँग शब्द असतात ना की अरे लेट म्हणजे सॉलिड दिसतंय, किंवा अरे दिस ड्रिप इज सो गुड म्हणजे काय छान कपडा आहे वगैरे, यासाठी तुम्ही असले शब्द वापरता. म्हटलं आमच्याकडे एकच आहे, सबका मालिक एक. काही चांगलं दिसलं की म्हणायचं कडक. तर माझ्या मित्र आले घरी ग्रॅज्युएशन नंतर, आणि हम्म, काहीतरी हम्म, झालं आणि त्यांना खूप आवडलं. तर एकाने मला सांगितलं, आंटी दिस इज कडक. तेव्हा मला हम्म, इतकं छान वाटलं की तुम्ही म्हणता ते अगदी चपखल बसतं की त्यांच्यात जेव्हापर्यंत इंटरेस्ट घेत नाही, की आपण जे म्हणतो ना की लहान मुलाला समजण्यासाठी त्या लेवलला खालपर्यंत जायला लागतं. कधी राईट, कधी राईट. टीनेजर किंवा यंग अडल्टच्या लेवलला गेल्यावर खूप पाचकळ, बावळट, बाळबोत सुद्धा वाटू शकतं. पण ते त्यांच्यासाठी त्या व्हॅन्टेज पॉईंटनी खूप छान असतं. आणि ती जी समानता तुम्ही सांगितली ती अगदी बरोबर आहे. सो खूपच छान, खूप छान वाटलं. सो मंडळी, पुढचे प्रश्न घेते, पण आपण 2-4 प्रश्न घेऊ. तुम्हाला जर काही असे प्रश्न असतील की तुम्हाला वाटतंय की बुवांनी त्यांची उत्तरं द्यावी, तर कृपा करून प्लीज चॅटमध्ये लिहा. आणि राहुल सर बघतील नक्की, किंवा प्रसाद सर पण बघतील. आणि मी मी माझं लक्ष आहे, पण तरी तुम्हाला सांगून ठेवते. आता ह्या संवादाचं सामर्थ्य, त्याच्यात एक फार फार सेन्सिटिव्ह विषय आहे, प्रचंड.
बऱ्याच वेळा असं होतं की भारतात एक आधी लहानपणी वाढताना एक फिलिंग होती की तू जर चुकलास किंवा तू जर चुकलीस तर तुला ती जाणीव पाहिजे आणि ती जाणीव आई वडिलांपर्यंत पोचली पाहिजे. मग तू रड 2-4 दिवस काय एखादी गोष्ट सॅक्रिफाईस कर किंवा काहीही कर, पण जगाला हं, कळलं पाहिजे की तुला लाज वाटते केलेल्याची किंवा तुला मनात गिल्ट आहे, कसंही करून ती भावना पोचलीच पाहिजे. परंतु असं खरं बरोबर आहे का? म्हणजे आजच्या जगात जेव्हा आम्ही पालक झालो तेव्हा मला हा प्रश्न पडला की चुका झाल्यावर मुलांना लाजवायचं की उभं करायचं पुन्हा, योग्य मार्ग कोणता? कारण बऱ्याच वेळा मी बघते की आम्ही इथे येतो, पण हं, आम्ही आम्ही कुठेतरी आमची मूल्य तीच घेऊन येतो, चांगली वाईट सगळीच. तर त्यात हं, कधी हं, कधी ओल्याबरोबर चुका जळतं तसं काही काही चुकीच्या गोष्टी पण येतात मध्ये मध्ये. आणि असं वाटतं की अरे तुझी ही घोडचूक झाली, ती घोडचूक झाली आहे सॉरी म्हणून झालं किंवा दिसतंय डोळ्यात की मला गिल्ट आहे, लाज आहे. पण ती लाज म्हणजे आता व्यक्त केल्याशिवायच माझा आत्मा शांत होणार आहे का? व्यक्त झाल्याशिवाय म्हणजे दिसल्याशिवाय ॲज अ पेरेंट, पालक म्हणून. तर कधी कधी हं. मला पण लाज वाटायला लागली की अरे किती ताणायचं. पण माझे जे संस्कार आहेत की अरे तुला कळतंय की नाही कळतंय, तर 2-4दा मी ताणलं आणि त्यानंतर स्वतःची खूप लाज वाटली आणि मग परत कधी केलं नाही. पण ते शिकेपर्यंत 2-4 वेळा झालं, तो ब्रिज थोडासा बंद झाला. सो हं, त्यामुळे हं. पालक बोलतात ते मुलांच्या मनापर्यंत पोचतच असं नाही. तो समजवण्याचा पूल कसा बांधावा? खूप छान आहे हा विषय, की अजूनही भारतात तीच पद्धत आहे. आणि शाळेमध्ये सुद्धा तीच पद्धत आहे, दुर्दैवाने. तर यासाठी विवेकानंदांची एक गोष्ट मला खूप छान जाणवते, की विवेकानंदांच्या जीवनामध्ये पहिल्यांदाच ते शाळेमध्ये गेले, शाळेतनं आले आणि त्या सगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये बाहेरच्या लोकांमधनं न शिकता सुद्धा पटकन शिकण्यासारखी जी गोष्ट असते, ती म्हणजे ते शिव्या खूप छान शिकले आधी. अशा-अशा शिव्या घालतात आणि असं-असं खूप बोलतात. आणि समथिंग गोज रॉंग. ते घरी येताना काहीतरी त्यांना आवडता पदार्थ सांगितला होता, पण तो आईनं नाही केला आणि काहीतरी झालं. आणि त्या रागाच्या भरामध्ये ते जेवढं काही ज्ञान त्यांनी प्राप्त केलं होतं, ते सगळं त्यांनी तिथे व्यक्त केलं. धाड, 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 धाड बोलले. आणि आईनं हे सगळं वडिलांना सांगितलं, की आज नरेंद्र असा काहीतरी बोलत होता माझ्याशी. हे मी ऐकलेलं नाही त्याच्याकडनं हे भयानक सगळं काही. आणि आता इथपर्यंत मी वाचल्यानंतर माझ्या डोक्यात असं आलं, की आपल्या एकूण रूट्स प्रमाणे, की आता बाबा तिथे जाणार आणि त्याला धोडपून काढणार, की तू असं कसं आईला बोललास वगैरे. तर मला त्या कथेमध्ये एक खूपच वेगळी गंमत वाटली. आत्ता त्याचं डोकं फिरलेलं आहे. समथिंग. तर त्या गोष्टीसाठी ते बाबा गेले नाहीत. त्यांनी काय केलं, त्याची जी स्टडी रूम होती, त्या स्टडी रूमच्या फळ्यावर त्यातले काही शब्द लिहिले आणि त्याच्या खाली लिहिलं, की आज नरेंद्र आपल्या आईला असं-असं काहीतरी बोलला. एवढंच लिहून ठेवलं. हं. अच्छा. जेव्हा डोकं शांत झालं, ते स्टडी रूममध्ये आले वैतागून. तर त्यांनी ते पाहिलं आणि बाबांचा हस्ताक्षर आहे. तेव्हा तो रिअलाईज झालं, की अरे इतकं वाईट मी आईशी नको होतं त्यावेळेला बोलायला, की हे नको होतं. आणि खरंच तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं गोष्ट झाली, की त्यांनी येऊन सांगितलं जेव्हा, की रागाच्या भरात मी असं-असं बोललो, असं म्हणजे बोलायला नको होतं. तर दुसऱ्या क्षणाला तो प्रश्न ओके झाला होता. म्हणजे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, की आपणही खूप ताणू नये, की आणि खूप ठिकाणी मी आता अमेरिकेतही 4-5 वेळा आल्यानंतर मी काही ठिकाणी मुलांशी बोललो, की तुम्ही मराठी का नाही बोलत आहे माझ्याशी? तर त्यांनी हीच समस्या आम्हाला सांगितली, की आम्ही समजा बोलताना चुकलो ना, की आमचे सगळे पेरेंट हसतात आम्हाला आणि मग बरोबर. आम्हाला शाय वाटतं, की मग आम्हाला ते बोलायची इच्छा होत नाही किंवा ते अशा तऱ्हेने दुरुस्त करतात, की आम्ही काहीतरी पापच केलंय चुकून ते. तर ठीक आहे, मला रोज बोलायची नाही ना सवय. हं. तर मला खिजवण्यापेक्षा किंवा मी कमी पडलो हे दाखवण्यापेक्षा
की अरे याच्याऐवजी हा शब्द वापरला आणि एखाद्या वेळेला मी तो चांगला शब्द परत वापरलाही तर ते अप्रिशिएट करणं, त्याचं कौतुक करणं, हे काही वेळेला राहून जातं. आणि मग ते दुखावलेलं मन त्रासदायक होतं. म्हणून असं वाटतं की फार ताणू नये, हे बरोबर आहे की. आणि मुलं आहेत चांगली हो, म्हणजे आपल्या संस्कारामध्ये आपल्या नशिबाने परमेश्वराच्या कृपेने इतकं चांगलं आहे की त्यांना लगेच गिल्ट फील होतं. म्हणजे Right. हा, त्यांना आणि तेवढं कळलं तेही पुरेसं आहे. की म्हणजे एकदा माझ्याही घरात तसं झालं होतं की मार्क कमी पडले होते म्हणून माझ्या भाचीनी माझी सही प्रगती पुस्तकावर परस्पर करून टाकली. आणि ते जेव्हा कळलं तेव्हा घाबरली होती भयानक. आता मामा काय करेल, मारणार धरून आता मामा आपल्याला. तर बाबांनी सांगितल्याप्रमाणे मी याचा उलटा उद्योग केला, परिणाम थोडस उलट केलं की ते प्रगती पुस्तक दाखवलं. मी काहीच बोललो नाही, बोलणं काही केलं नाही, पण त्याच्यावर मी लिहिलं की आज माझा उपास आहे. म्हणले मामा तुझा का उपास आहे? ते म्हणले मला असं वाटतं की मी फेल गेलो तुझ्यासमोर, की तुला हे ओपनली मला सांगायची इच्छा झाली नाही. मी तुला एवढा फ्रेंडली नाही आणि त्यामुळे मी फ्रेंड होण्याच्या दृष्टीने कमी पडलो. म्हणजे माझी चूक झाली, सो माझा उपास आहे. म्हणजे तू सही केलीस हे जरी मला सांगितलं असतं तरी मला आवडलं असतं. म्हणजे मामा अशी मी घाबरून सही केली. ओके, आय विल मॅनेज. आणि मग तेवढाच एक मिनिट होतं. त्यानंतर परत आयुष्यात तसं झालं नाही. तेव्हा आपल्या परमेश्वराच्या कृपेने खरंच चांगली मुलं आहेत. तेव्हा तो ताणून धरण्याचा थोडासा आपला सद्गुण आपण बाजूला ठेवून का वारसा त्यांना वारसा थोडासा बाजूला ठेवून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यामध्येच याच्या पुढचं नक्की कल्याण आहे, यात संशय नाही. खूप धन्यवाद. आणि तुम्ही आता सांगितलं ना, तो जो विश्वास तुम्ही दाखवला न ओरडता, तो खूप मोठी गोष्ट आहे. हा. म्हणजे ते ते जास्त मनाला भिडतं. म्हणजे आजही आपल्याला पण कोणीतरी केलं तर भिडेल ते. पण खूप छान. आणि ठीक आहे, मी फेल गेलो, मी फ्रेंड नाही होऊ शकलो तुझा, की बरोबर. माझी काहीतरी कमी पडली. मग त्याला कळलं का तू नाही कमी पडलास मामा, अरे मीच का घाबरले मला कळत नाही. मी तर ओपन सांगायला पाहिजे होतं तुला. दॅट्स ऑल. त्या एका क्षणानंतर परत हा दुरावा राहिला नाही. पण आयुष्य बदलून जातं. असं काही गोष्टी असतात की त्या नकळत खूप लागतात जीवाला आणि बदलून टाकतात माणसाला. तर ते फक्त ओरडाआरडा करून नाही होत. तर अशा प्रकारे पण होऊ शकतं. या हम्म. संवादाचं सामर्थ्य त्या अंतर्गत एक दोन प्रश्न आलेत बुवा. ते एक तुम्ही ऑलरेडी सांगितलंय, उदय व्यवहारे म्हणतात की मराठी शाळा आणि बोलणं कितीपर्यंत एन्फोर्समेंट इज नेसेसरी. माझी मुलं आता 22 सन आणि 15 डॉटर, सगळे कळतं पण अजिबात बोलत नाही. तर बुवांनी सांगितल्याप्रमाणे जोरा करणे योग्य नाही. तुम्ही म्हणालात तसं जितकं बोलू शकतात तितकं चांगलं आहे. कळतं हे पण खूप. जेवढं बोलता येईल तेवढं बोलू दे त्यांना. आणि काही गोष्टी अशा असतात ना की तुला तो वारसाच वगैरे चालवायचा आहे यासाठी बोललं पाहिजे, यापेक्षा समजा अशी आपण उलटी भूमिका घेतली, मला बरं वाटेल. बरोबर. तरी सुद्धा ते पेरेंट्स आज खूप चांगलं रिस्पेक्ट करतात. त्यामुळे तू असं का बोलतोय, हे चार वाक्य मराठीत का नाही, माझ्या बाबाला खूप छान वाटतं असं बोललं की यासाठी सुद्धा त्यांच्याकडनं थोडं मराठी पण आलं. आणि अजून शक्य झालं तर आपण पाहूया काही सेशन्स मध्ये त्यांना या मराठी काही गोष्टींची रसग्रहण, काही गमती जमती, त्यातले काही विनोद, याही गोष्टी जर समजायला लागल्या तर त्यांना ते बोलण्यामध्ये जास्त गंमतही वाटेल. आणि काही वेळेला आपण नंतर थोडं मोठं झाल्यावर त्यांच्याशी हे बोलू शकू. काही संस्काराच्या धारा या भाषेतून येतात, बरोबर. त्याला पर्याय राहत की साधं नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्ही जे पाणी फिरवता, याचं मी कुठल्याही भाषेमध्ये कितीही ट्रान्सलेशन केलं तरी नैवेद्य दाखवणं या उच्चारामध्ये जी मला फिलिंग्स आहेत, जी मला भावना आहेत, त्यामुळे ते अर्थ कळून ते होत नाही. बरोबर. म्हणून काही काही स्पेसिफिक शब्द, की आई असेल, बाबा असेल, आजी असेल, आजोबा असेल, नाना असेल, नानी असेल, काही शब्दांच्या उच्चारामध्ये आपण उलट म्हणू, आमची सेंटिमेंट्स अडकली आहेत.
आणि जसं बरोबर आहे अगदी. एखादी एखादी न आवडणारी भाजी माझ्या बायकोला आवडते म्हणून मी खातो ना. किंवा माझ्या फ्रेंडला आवडतं म्हणून मी मान्य करतो. तसं माझ्या आईला आवडतं, माझ्या बाबाला आवडतं, माझ्या आजोबांना खूप असं केलेलं आवडतं. आणि अर्थात त्यांना हे पाहायला मिळतं की त्यांचे जेवढे इतर भाषिक फ्रेंड्स आहेत ते सगळे असेच बोलत असतात हो. की गुजराती मुलं सगळी खरंच गुजराती खूप छान बोलतात घरामध्ये, कानडी मुलं बोलतात. आणि त्यामुळं आणि ते प्राऊड करतात की मी कन्नडीच बोलतो माझ्या घरामध्ये, की अम्मा म्हणूनच मी माझ्या आईला हाक मारतो आणि असं करतो. समथिंग खूप फोर्स जरी नाही तरी बोललंच तर आवडेल बरोबर. आणि चुकलाच तरी चालेल न लाजता. आणि थोडं परत एकदा विद्यार्थी पण घेऊन मला थोडं शिकव, मी तुझ्याकडनं थोडं वेगळं इंग्लिश शिकतो. नॉट नेसेसरी तूच सगळं माझ्याकडनं शिक. पण आता अमेरिकेत यायचं म्हटल्यानंतर आम्हाला सुद्धा नातवंड शिकवायला बसलेली असतात. अरे वा, तुम्ही कसं प्रोनाऊन्सिएशन करणार, इंग्लिश माझ्याकडनं तुम्ही शिका, त्याचे उच्चार. ओके, मला तू तू 2 गोष्टी शिकव, मी तुला 2 गोष्टी शिकवतो. आणि त्यामुळे आपोआप संस्कार येईल तो वेगळाच. पण बरोबर. ते लादल्यासारखं असण्यापेक्षा त्याच्यामध्ये मेंटल फिलिंगचा राहिला की माझ्या आई-बाबाला, माझ्या आजी-आजोबांसोबत छान वाटतं. म्हणून मी थोडा वेळ का होईना माझ्या घरामध्ये मराठी बोलतो. अशा दृष्टीने जरी मराठी आपण थोडंसं त्यांच्याकडनं सुरू केलं, तरी सुद्धा खूप छान होईल. आणि तुम्ही जे म्हणालात ना, की माझ्या बाबांना आवडतं म्हणून मी बोलतो. ते ऐकण्यातच इतका गोडवा आहे ना, की छान फारच वाटतं. गोडवा आहे. ऐकायलाच इतकं छान वाटतं. तर ती भावना किती सुंदर असेल. सो हं. एक मिनिट हां. अजून एक हां, बोला. सॉरी. बोला तुम्ही. नाही, नाही, नाही. मी हां. प्रश्नच बघत होतो. संदीप पवार त्यांचा प्रश्न आहे, की सध्याच्या काळात मुलांना शिक्षा करावी का? आणि कोणत्या प्रकारच्या शिक्षा कराव्यात? किंवा त्यांना चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहित कसं करावं? म्हणजे आता सांगितलं तसं असं मला वाटतं, की आपण शिक्षेचा उलटा प्रकार करूया, असं मला वाटतं, की तुला शिक्षा करण्यापेक्षा असं तुला वागावसं वाटलं, सॉरी, यात मी काहीतरी शिकवायला कमी पडलो तुला. त्यामुळे आय विल पनिश माय सेल्फ. म्हणजे साधं पण ह्या सुद्धा त्यांना खूप चांगलं फील होतं. म्हणजे अगदी आता मुलं काय 2 फटके मारल्यावरच ऐकतात अशातली. हां, वयवर्ष 4च्या आत जे असतात, त्यांना त्याने काही फरक पडत नाही. रट्टे लावायला लागतात तिथे. तो प्रश्न नाही. थोडा धाक दाखवायला लागतो. पण 5-6 वर्षानंतर म्हणजे माझ्यासाठी माझ्या आई-बाबाला त्रास होतो. हे त्यांचं फिलिंग, त्यांचं जीवन बदलतात. आणि त्यामुळे शिक्षा करण्या अशा शिक्षेपेक्षा त्याला असं तू काहीतरी वागलास किंवा अशा तऱ्हेचं काहीतरी झालं, तर मला अशी शिक्षा होणार आहे. याची होत उपासना जो आहे संध्याकाळची, आम्हाला सरळ जेवल्यामुळे बाबा होत नसत. आणि मग ते जेवत नाहीत म्हटल्यावर आम्ही कोणी जेवणार? बाबा असं का करता? नाही, माझी माझी शिस्त आहे की अशी माझ्या घरातल्या सगळ्या लोकांनी एक हरिपाठाचे 2 अभंग म्हटल्यावर जेवायचं अशी माझी पद्धत आहे. तर ते तुला मान्य नाही, मी मान्य करू शकतो. तू जेवू शकतोस. मी नाही जेवू शकत आज. त्यांचं आपण म्हटलो नाही ते. मला खरंच राग यायचा. त्या बापाला खाऊ का गळू खवीस येईल एखादा. ऐकत नाही. समथिंग. मग हळू-हळू ह्या सातत्याच्याही त्यांनी गोष्टी सांगितल्या, की हे सातत्य टिकवल्यामुळे काय होतं माणसाला. कुठली कला शिकायची असेल, कुठली प्ले शिकायचा असेल, गुणवत्ता शिकायची असेल, तर मेहनतीच्या तासांबरोबरच सातत्याचे तास तितकेच महत्वाचे राहतात. तेव्हा प्रत्यक्ष छडीची शिक्षा, मारहाणीची शिक्षा किंवा ह्या शिक्षेपेक्षा सुद्धा ज्याला अलीकडच्या भाषेत ज्याला इमोशनल ब्लॅकमेल म्हणतात. पोरं सुद्धा त्यांना कळतं बरं का. तू हो, पण इमोशनल नक्कीच. ब्लॅकमेल करू नको बाबा. तू साधं ब्लॅकमेल करू जनावराला नको. कळतं. आपण तर मनुष्य आहोत. हो, जनावराला कळतं आपण ब्लॅकमेल. पण समजा त्याला म्हणलं मी ब्लॅकमेल नाही. मी कुठे तुला ब्लॅकमेल म्हणजे तुला फोर्स थोडीच करतोय. पण त्याला नक्की कळतं. आणि ह्या थोड्याशा उलट्या गंगेनं मुलं चांगली वागतात. माझा अनुभव आहे. आणि वागतील माझ्यापर्यंत असं वाटतं. थँक यू. अजून एक योगी म्हणून आहेत त्यांचं आहे, की घरी आम्ही मराठी बोलतो, पण असं दिसून येतं,
की मुलांची बोलीभाषा मराठी ठीक आहे, मराठी तोडकं मोडकं लिहितो, पण इंग्लिशमध्ये कॉम्प्रिहेन्शन स्किल्स कमी पडतात. प्रश्न असा की इंग्लिशचा प्रभाव शाळेमध्ये असताना घरी मराठी बोलतो म्हणून एकही भाषा धड येत नाही. मुलगा 9 वर्षाचा आहे. अ, आफळे म्हणजे आफळे पण बुवा हा तुम्हाला प्रश्न पण सांगतीलच, पण योगीजी, मी आणि हा, प्रसादनी हे अनुभवलंय. आणि आम्ही कधीच मुलांशी इंग्रजीत बोलत नाही आणि उत्तरच देत नाही. म्हणजे त्यांना कधी कधी खूप छळ व्हायचा, देतच नाही उत्तर, कारण मग अर्धवट व्हायला होतं. आणि हे जेव्हा लक्षात यायला लागलं, म्हणजे आधीपासूनच बोलेनासे झालो, तर तुम्ही जर सातत्याने मराठीच बोलत असलात तर, आणि त्यांची पहिली भाषा इंग्लिश आहे, त्यामुळे काळजी करू नका, तर इंग्लिशमध्ये येसच होणार आहे. आपले बुवा हा, तुम्ही तेच म्हणजे सांगा. नाही, हे बरोबर आहे की नाही, अगदी उत्तर द्यायचं नाही असंही नको करायला. मला असं वाटतं की वेळ ठरवावी आपण ती, की जसा हा क्रिकेटचा तास, हा हॉकीचा तास, हा स्विमिंगचा तास, तसं घरातले हे सकाळचा माझ्याबरोबर असलेले 1 तास आणि संध्याकाळी माझ्याबरोबर असलेले 1 तास हा आपला मराठीचा तास. आणि ह्या काळात तू जास्त प्रयत्न कर. आणि मला वाटतं आपली भाषा तो सतत बोलत असल्यामुळे इंग्रजीमध्ये तो कमी पडेल असं वाटत नाही मला, कारण बाकीच्या भाषेच्या मुलांना हा प्रश्न कधीच पडत नाही की मी बरोबर. घरातही गुजराती बोललो तर माझं इंग्लिश का कमी पडणार आहे. इंग्लिश तसं तसं कमी पडेल असं वाटत नाही. पण कुठलीच भाषा त्याला नीट येत नाही असं होईल का, मी थोडा साशंक आहे. कारण तो इंग्लिश त्याची, तुम्ही म्हणता त्याची फर्स्ट लँग्वेज असल्यामुळे ती चांगली राहणारच आहे त्याची, ती ती होणारच आहे. योग्यच असते, ती होणार आहे. त्यामुळे त्याच्यात प्रश्न नाही येणार. फक्त संस्कृत आणि मराठी ही त्याची थोडीशी चांगली होण्याच्यासाठी आपण जे वर्ग घेतोय ना ते खूप छान आहेत. आणि त्याच्यात कसं होईल, मी थोडीशी प्रार्थना अशी करीन आपल्या सगळ्यांना, की आता करतोय ते आपण चांगलंच करतोय, ते आपण प्रयत्न करूच या. पण खरा जास्त प्रयत्न कुठे व्हायला पाहिजे मला, की जोपर्यंत अजून तो शाळेत गेलेला नाही किंवा गेलेला नाही, त्या वयामध्ये जर त्यांच्या वाणीवर ते संस्कार झाले, की स्तोत्राचे किंवा अभंगाचे, तर मग मात्र काय म्हणायचं, भाषिक प्रभाव त्यांना त्रास देत नाही. बरोबर. 5वी नंतरचा थोडासा प्रश्न कसा येतो, त्यांचे मराठी उच्चार पण ते इंग्लिश सारखेच यायला लागतात ऑटोमॅटिक. ते स्वाभाविक आहे, त्याची चूक नाही. तो प्रयत्न करतो हेच कौतुक आहे आपल्या दृष्टीने आता, किंवा बरोबर. तो संस्कृतचाही प्रयत्न करतो हे खरंच छान आहे. तर या मराठी अभंगाच्या माध्यमातून किंवा संस्कृतच्या एखाद्या श्लोकाच्या स्तोत्राच्या माध्यमातून त्याची बुद्धी आणि त्याची एकूण व्यक्तित्व हे अधिक चांगलं, अधिक व्यापक, अधिक कुशाग्र होणार आहे. हा साधारण दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्याचा आपण थोडासा माफक आग्रह, खूप आग्रह नाही मला करता येणार, मलाही माहिती आहे भारतात नाही करता येत, तिथे तर खूपच अवघड आहे, माझी कल्पना आहे. पण एखादा तास बाजूला ठेवून, जसं मला हिंदी उत्तम बोलता यायला पाहिजे, मी हिंदीचं एक वेगळं लेक्चर घेतो, तास घेतो, त्या काळात मी हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतो, मी विश्वापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. तसं मला छान वाटतंय म्हणून, किंवा आमची खूप मनापासून इच्छा आहे म्हणून, आणि यांनी तुझ्या मनावर या कथांचे खूप चांगले संस्कार मिळतील, खूप छान काहीतरी होईल, या एका आशेनं, या एका आत्मविश्वासानं या भाषेकडे थोडस आपण त्याचे अधिक लक्ष पुरवलं तर इतर भाषांमधलं त्याचं गुणवत्ता नाही कमी होणार. आणि बरोबर. ह्याची पहिल्यांदा जरी त्याची तोडकी मोडकी असेल, तरी मी जसं म्हटलं, आपण विनोदाचं किंवा कवितांचं थोडं रसग्रहण त्याच्याकडनं पुढे करत राहिलो, तर मग मात्र त्या भाषेची त्याची अधिक चांगली छान मैत्री होईल आणि होईल सगळं छान. बरोबर आहे. धन्यवाद बुवा. हम्म. उदय व्यवहारे म्हणतात की जेनझी साठी मराठी बेस्ड टेड टॉक्स जरुरी आहे फॉर मराठी बाय मराठी विल बी अ नाईस सोल्युशन टू प्रोव्हाइड एनकरेजिंग एन्व्हायरमेंट. उदय, एक Correct. स्वयं टेड टॉक्स म्हणून आहेत, स्वयं टॉक्स म्हणून आहेत, तर ते फॉर मराठी बाय मराठीच आहे. तुम्हाला मी नंतर मला पिंग करा, मी नक्की तुम्हाला त्याबद्दल जास्त माहिती देईन. असं आहे. परंतु राहुल सर आणि प्रसाद पानवळकर, तुम्ही जर बीएमएम थ्रू असं काही घेतलं तर एकदम हा उपक्रम हिट होईल, कडक अरे होईल मी एकदम. सांगेन, मला पण लिंक पाठवा, भारतात पण आता मला गरज आहे याची.
हो, नक्की नक्की. स्वयं टॉक्स नावाचं आमच्या एका मित्राचं आहे, तर ते बाय आज मराठी फॉर आमच्या मराठीच हा, आहे आणि अतिशय मराठी सुंदर आहे. शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये सुद्धा आज सलग 10 मिनिटं मराठी बोलता येईल अशी नाही आता अवस्था. हो, तर बरोबर आहे. या निमित्ताने जरा ती चांगली एक छान सवय पण लागून जाईल. खूप चांगलं अगदी होईल बरोबर. त्याने. व्हेरी ट्रू. सागर जोशी म्हणतात, की बुवांना आणि पानवळकरांना एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही आज जसा पालकांशी संवाद केला, तसा मुलांबरोबर मुलांना समजेल अशा मराठीमध्ये बोलाल का? छान गप्पा होतील असं वाटतं. सागर नक्की बॉस्टन नक्की मधनं आहेत आणि सागर आम्ही नक्की असं करू आणि मला खूप शब्बा. स्वतःला पर्सनली आवडेल. पण प्रसाद पनवळकर आय थिंक आत्ता ही योग्य वेळ आहे की तुम्ही तुमच्या प्रकल्पाबद्दल आणि बुवांनी तुम्हाला एवढं प्रोत्साहित केलेलं आहे त्यासाठी आणि त्यांनी स्वतः व्हॉलंटिअर केलेलं आहे तुमच्या प्रोजेक्टसाठी तर ते प्लीज सांगावं. हे अत्यंत चपखल आहे उत्तर त्या अ, बुवांना आणि पानवळकरांना म्हणजे मी श्री आणि सौ असं समजते पानवळकरांना. मी माझ्यातर्फे एकदम तयार आहे सागर. ओके. प्रसाद हम्म. ओ म्यूट आहात का तुम्ही? राहुल सर माझ्या यजमानांना अनम्यूट करा. हम्म. अरे एक मिनिट नाही, एक मिनिट. खूपच छान प्रश्न आहे. आणि नक्की आपल्याला आवडेल. मला तर वाटत होतं की शिवजयंती येते, म्हणजे ऑफकोर्स तिथपर्यंत आपल्याला थांबायला नको. पण मुलांबरोबर ज्या मराठीत जे म्हणतायत सागरजी, की एक संवाद हवाय, तर भाऊ मला नक्की आवडेल की जसं मी मगाशी म्हटलं की आपलं धर्म, संस्कृती, भाषा ह्याचा अभिमान जो आपल्याला पुढच्या मुलांना द्यायचा आहे, आणि शाळा हे उत्तम माध्यम आहे की ज्याच्यातून हा कार्यक्रम होतोय. तर जेव्हा जर तुम्ही आलात आणि आपण शिवाजी महाराजांबद्दल मुलांना सांगितलं समजावून, त्यांच्या भाषेत त्यांना समजेल तसं. बघेल मगाचं तुमचं जत्रेतलं एक्झाम्पल, खाली जाऊन त्यांना वाटेल, त्यांना आवडेल अशा भाषेत, अ, तर ते मला आवडेल. आणि आज तुमचं आडनाव आफळे, मी पानवळकर, Correct. सागर जोशी, हे सगळे शिवाजी महाराज होते म्हणून आहेत, नाही तर आपली आज नावं आडनावं वेगळी असती. आणि हे त्यांना समजावून सांगायचंय. आणि त्याच्यात त्यांना अभिमान वाटला पाहिजे. आणि शिवाजी महाराज की म्हटल्यावर जय हे अपसूक आलं पाहिजे ना, हे त्यातलं आहे. तर नक्की आम्हाला आवडेल की तुम्ही मुलांशी संवाद साधा. शिवाजी महाराज हे सगळ्यांना माहिती असतं, त्यामुळे तर नक्की त्यांना आवडेल की तिथून अ, कसं काय हे सगळं नीट समजावून सांगता येईल त्याला. आणि सागर तुम्ही एक लिहिलंय छानसं सकाळी की 100%. दोघं अ, हा आपळे बुवा बोला तुम्ही पण बुवा बोला प्लीज. नाही, नाही, ठरवूया म्हणलं आपण तारीख ठरवूया आणि शिवाजी महाराजांबद्दल मुलांशी खूप छान बोलता येईल. बोलेल मी नक्की. प्रयत्न त्यामुळे करेन. तुम्ही परत आता मी यायलाच इथे लागेल प्रॅक्टिस पण तुम्हाला. करेन. एवढ्या लहान मुलांबरोबर. हा, म्हणजे नाही तुम्हाला नक्कीच. आता आमच्याकडे परत आणि म्हणून यायलाच मी लागेल. सांगितलं 7 वर्ष ते चला भाऊ. 15 वर्षापर्यंतची मुलं आहेत, त्यामुळे तुम्हाला असं एक साधारण ऍव्हरेज 10 वयाच्या मुलांशी बोलतोय असं धरलं तरी चालेल तुम्ही मराठी. सागर करेक्ट, करेक्ट, तुमचा करेक्ट. त्याची मी प्रॅक्टिस करून घेईन. हो अजून एक दोनदा आलं की म्हणजे दोन्ही पानवळकरांसाठी होतं. सो दुसऱ्या पानवळकरांसाठी होतं तर धन्यवाद. तुम्हाला खरंच तुम्हा सगळ्यांना हे सांगणार नव्हते आधी कारण आज इतका मोठा तेजस्वी पुंज व्यक्तिमत्व इथे आहे की मी यापुढे आता काय बोलणार पण तुम्ही आता हे विचारलं म्हणून सांगते की नवीन वर्षाची सुरुवात ते बिग बोनान्झा हिट असतं ना नवीन लॉर्ड बंपर भव्यतम सोडत तसं मला काही मुलांना बोलवायचं होतं बालक पालकवर आणि त्यांच्या लेन्समधनं आम्ही आई वडील म्हणून काय चांगलं करू शकतो किंवा आमच्या काय गोष्टी त्यांना आवडतात म्हणजे नेगेटिव्ह अनेक असतील लाख असतील पण ज्या काही पॉझिटिव्ह छोट्याशा असतील त्या प्रत्येक मुलाच्या दृष्टीने आम्ही काय योग्य करतो त्यांच्या दृष्टीने त्यांना बाहेर जग बघितल्यावर काय वाटतं आणि अजून आम्ही पेरेंट म्हणून काय चांगलं वागू शकतो हे त्यांच्या तोंडातनं मला ऐकायचं आहे आणि नवीन वर्षाला जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये अशी मी एक 7-8 मुलं शॉर्टलिस्ट केलेली आहेत पण तुम्हाला जर कोणाला माहिती असतील अशी मुलं की जे पार्टिसिपेट करू शकतील इथे टेड टॉक्स तर नाही पण निवी टॉक्स असू शकतं माझं स्वतःचं एक नॉन प्रॉफिट आहे की तिथे लिडरशिप आणि रेझिलियन्स हा जो कोर गाभा आहे ना तर तो मी एक्सप्लोर करते ते डोमेन आणि मला त्या मुलांना इथे म्हणजे मला मुलांना इथे बोलवायचं आहे मुलांना मुलींना आणि त्यांना त्यांच्या दृष्टीतनं आम्ही कसे चांगले पालक बनू शकतो आणि आम्ही त्यांच्या दृष्टीने चांगले मनुष्य कसे बनवू शकतो हे विचारायचंय त्यांचे विचार विचारायचे आणि त्यांचे स्वतःबद्दलचे विचार विचारायचे की तुमच्या मते माणूस म्हणजे कोण तर हे हा माणूस म्हणजे कोण हा जो टॉपिक हम्म. आहे तो लहान मुलंच बोलणार आहेत आणि तेच कंडक्ट करणार आहेत सो सागर नक्की आम्ही ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये घेतोय शिवाय अजून एक प्रश्न कोणाचा तरी होता उदय म्हणतात की
Insta trends of kirtans in a new retro style is becoming viral among Gen Z. Your thoughts? तर मला वाटतं आफळे बुवा तुम्हाला आता इंस्टाग्रामवर यायला हवाय कीर्तनासाठी शॉर्ट्स किंवा मोठे. त्यामुळे तुमचं काय मत आहे की हे जेन झीला कीर्तन करणं हे खूप गरजेचं आहे आणि हे लुप्त होत जाईल जर तुम्ही केलं नाहीत तर तुम्ही सुरुवात केली नाहीत तर तर तुमचे काय अरे विचार आहेत? बापरे. पण पण ते इन्स्टाला करायचं म्हणजे काय, ते काहीतरी 30 सेकंदात काहीतरी करायला लागतं ना, असं काहीतरी काय आहे नुसतं त्याचं 30 नियम? सेकंद जरुरी नाहीये, त्याचे मोठे पण होऊ शकतात किंवा तिथे 30 बर. सेकंद दिल्यानंतर युट्यूबला लिंक लागते आणि तिथे फुल अच्छा. ब्लॉन कीर्तन असू शकतं. बर पण मला बर वाटतं बर. तुम्हाला आता ही रिक्वेस्ट आलेली आहे त्यामुळे आता तुम्हाला यात लक्ष हो. घालणं क्रमप्राप्त आहे. नक्की 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 याच्यावर मी विचार करीन आणि हे लवकर करायचा प्रयत्न करीन युट्यूबला. थँक्यू. आणि श्वेता आहेत आता आमचं कीर्तन केलं होतं पण ते हँग झालं मध्ये, जरा प्रॉब्लेम आला मला आणि त्यामुळे मी नवीन नाव घेऊन परत ते सगळा बॅकलॉग त्याच्यावर भरतोय मी कीर्तन विश्वचा. आणि आता कीर्तन विश्वमध्ये मी असं 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 केलं की 400-500 वेगवेगळ्या कीर्तनकारांची कीर्तन त्याच्यात टाकली आहेत. आणि त्यांचा सुद्धा असं छोटे छोटे 30-30 सेकंदाची रील्स करून इन्स्टाला मी सुरू केलंय काम. पण व्यक्तिशः तुम्ही म्हटलात की माझ्या कीर्तनाची, ज्याच्यात राणा प्रताप आहे, ज्याच्यात शिवाजी आहेत, की ज्याच्यात बाजीराव आहेत, त्याची अजून तशी करणं झालेलं नाही. पण ते मी लवकरात लवकर करीन. आणि ते जर तुम्ही शॉर्ट्स केले आणि त्या शॉर्ट मध्ये लिंक पाठवली तर ती युट्यूबला जाईल आणि ते मोठं फुल ब्लोन कीर्तन होईल. आणि प्रसाद पानवळकर आणि राहुल सर तुमच्याकडे बरेच रिसोर्सेस आहेत. तुम्हाला रिक्वेस्ट आहे की त्यांना ती मदत करावी जेणेकरून त्यांना ते पटापट करता येईल. सो ओके, मी आपण त्यांच्या संपर्क. हो 9:26 झाले. अजून 10 मिनिटच फक्त घेऊ कारण आधी सुरुवात थोडी लेट झाली. ओके. हा शेवटचा घेते आणि त्यानंतर मला अतिशय महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तो विचारते. खरं तर माझ्याकडे बरेच प्रश्न होते पण तुम्हाला परत यायला लागेल. सो श्वेता नाही, म्हणतात नक्की. नक्की या. तर श्वेता म्हणतात रिलेटेबल रेफरन्सेस दिले की मुलं असं म्हणाली की सारखं काय तुम्ही तुमच्या वेळी इंडियामध्ये असं म्हणता. श्वेता तुम्ही असाल तर तुम्हीच तुमचे प्रश्न विचारता का आफळे बुवांना? मला वाचता येत आहे पण ते इंग्लिशमध्ये असल्यामुळे तुम्ही बोललात तर इफेक्टिव्ह होईल. श्वेता तुम्ही आहात का? श्वेता तुम्ही अनम्यूट करा आणि ते किंवा आता अनम्यूट करणं कदाचित अवघड जाईल. अवघड जाईल. पण ठीक ठीक आहे. आहे, मला वाचून लक्षात आलं बघते. ते. त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांचं बोलण्याचा अर्थ आहे की काय सारखं सांगता की तुमच्या वेळी असं होतं, इंडियामध्ये असं म्हणाले, पुढे जाऊन तर काय वाईट वाटेल तर त्यांना कसं सांगायचं की म्हणजे आमच्या वेळी वगैरे वगैरे म्हणजे तुम्ही हे हे सगळं का सांगता? आणि ती म्हणाली की माझा मुलगा म्हणतो मी मराठी बोलतो. आजी आजोबाच आजी आजोबांचं बोललेलं कळतं. मग परत मराठी कशाला आणि हवंय? ह्याचं काय उत्तर दिलं पाहिजे? बुवा तुम्हाला ऐकू आलं? हो हो हो. हा. तर ही गोष्ट खरी आहे. आपण तोही विचार करू की अ, सतत आपला पूर्वकाळ सांगत राहण्यास हेही आपण थोडं कमी करणं आवश्यक आहे. कारण सतत आपला भूतकाळ त्यांना ऐकवणं हे त्यांना त्रासदायक होऊ शकतं. अधूनमधून ऐकायला हरकत नाही, म्हणजे अगदी बंद करा अशातली गोष्ट नाही. पण प्रत्येक वेळेला तो टॅली नको. आणि दुसरं मराठी का? तर याच्यासाठी एक छोटंसं सांगण्यासारखं आहे, की मगाशी म्हटलो मी, काही परंपरा किंवा काही संस्कार किंवा काही भावना, काही भावविश्व की त्या भाषेतूनच पुढे येतात. त्याला दुसरा रूट नाहीये. की त्याला एक 2-3 शब्द आपण सांगू शकतो, की गणेश चतुर्थी आहे किंवा गणेश फेस्टिव्हल आहे किंवा गणेश अगदी स्पेसिफिक शब्द. आता तू ह्या संस्कृतीमध्ये आहेस, तू उत्सव बघितला आहेस, गणपती उत्सव बघितला आहेस, गणपती उत्सवामध्ये तू हे झालंय. तर गणपती उत्सव म्हटल्यानंतर तुला जे डोक्यात आलं, तुझं जे भावविश्व उभं राहिलं, ते एखाद्या अगदी नवीन माणसाला एक कोणतरी लॉर्ड असतो गणेश आणि त्याचं काहीतरी फेस्टिवल असतं. याच्यातून ते व्यक्त होत नाही, ते बाहेर येत नाही. आणि एवढ्यासाठी
आपल्या काही विशेष भावविश्वासाठी ती भाषा थोडी गरजेची राहते. जसं इंग्रजीतला शेक्सपियर समजून घेण्यासाठी तुम्हाला त्या शब्दासकट त्या प्रोनाऊन्सिएशनचा एक थोडासा आग्रह करायला लागतो, त्या चढउतारांचा आग्रह करायला लागतो. किंवा बॅले समजून घ्यायचा असेल तर त्याच्या रिदमचा तुम्हाला विचार करायला लागतो. तसा आपल्या स्वतःच्या भाषेचा आणि ज्याच्यातून म्हणजे ह्या संतांचे संस्कार किंवा या संतांची वाङ्मय इतकी ग्रेट आहे, इतकी मोठी आहे, ती हळूहळू कळतील तुला. आणि ती हळूहळू मी समजावण्याचा प्रयत्नही करू वेगवेगळ्या पद्धतीनं. पण ते तुझ्या एकूण पुढच्या आयुष्यामध्ये इतकी उपयोगाची असतील, इतकी युजफुल असतील, यासाठी थोडीशी तुला मराठी जाण असणं हे तुला हे पुढची गोष्टी समजून घ्यायला खूप सोपं पडेल. म्हणून तू थोडासा मराठी आमच्या बरोबर राहा अशी थोडीशी विनंती केली तर उद्या लॉटरी लागणार आहे किंवा काहीतरी चांगल्या ह्याच्यातनं पुढे मिळणार आहे, या दृष्टीने सुद्धा ते आपल्याशी कनेक्टेड राहतील. तेव्हा एक प्रयत्न करून पाहूया आपण असा असा प्रयत्न करून पाहूया. खूप खूप धन्यवाद. आणि आता 9:30 झालेले आहेत, फक्त 10 मिनिटं घेऊ अजून. आणि माझे 2 शेवटचे प्रश्न आहेत, ते मात्र मला तुम्हाला विचारायचेच आहेत काही झालं तरी. आणि ते या सदरात आहेत, आत्मविश्वास आणि आत्मओळख. सो पहिला प्रश्न आहे की तुलना संस्कृती जी आत्मविश्वासाची सर्वात मोठी शत्रू आहे, ती घरातूनच कशी थांबवायची? आणि पालकांच्या अवास्तव अपेक्षा हे मुलांच्या खांद्यावरचे अदृश्य ओझे आहे, ते पालकांनी कोणत्या गोष्टीकडे अशा वेळी लक्ष द्यावे? म्हणजे आता हे तर जनरल काउन्सिलिंग आहे, म्हणजे यासाठी कीर्तनकाराची आवश्यकता नाही. कोणीही काउन्सिलर हे नक्की सांगतो की सगळ्या गोष्टी त्याला आल्या पाहिजेत असं आपण हट्ट धरण्यात आलं तरी आपण पहिल्यांदा स्वतःकडेच पाहावं. बरोबर आहे. की मला सगळं येतंय काय जगातलं. मी क्रिकेट पण खेळतोय, मी हॉकी पण खेळतोय, मी स्विमिंग पण करतोय, मी गाणं पण करतोय, मी अशी माझ्यात मुळात क्षमता आहे का या सगळ्या करायची? तर मी हे कशासाठी त्याच्याकडनं असं एक्सपेक्ट करतो की या सगळ्या गोष्टी त्याला एकदाच आल्या पाहिजेत. आणि सेकंड थिंग, त्याला त्यातल्या कशाची गोडी आहे हे निश्चितपणे लक्षात घेऊन त्याला बढावा देणं. की सचिन तेंडुलकरला गाता येत नाही म्हणून काही मी नावं ठेवणार नाही, त्याला क्रिकेट छान खेळता येतं त्यांनी क्रिकेट खेळणार. लता मंगेशकरला क्रिकेट खेळता येत नाही म्हणून काही लता मंगेशकरला कोणी कमी समजणार नाहीये किंवा हे समजणार नाहीये. तर त्याच्याकडनं खूप वेगवेगळ्या गोष्टीतलं खूप काहीतरी सारखं पाहिजे हा आग्रह न करता जे त्याला हवंय किंवा जे तो जमवू शकता. आता त्याला हवंय म्हणजे तो हॅक चांगला करू शकतो, याच्यात आपण काही बढावा देणार नाही त्याला. पण जे तो चांगलं करू शकतोय यासाठी नक्कीच त्याला आपली आत्मविश्वासाची आपण ओळख देऊ शकतो. आणि याचबरोबर तुम्ही जे म्हटलात की तू तुझ्या क्षेत्रामध्ये, तुझ्या आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये तो टॉपर होऊ शकतोस आणि त्याची प्रत्येकामध्ये आपल्याकडे क्षमता आहेच ती. पण ते टॉपर होताना आत्मसंस्कृती हा जो मुद्दा होता की तू चंद्रगुप्तासारखा सम्राट हो, पण तू भारतीय सम्राट असल्यामुळे तू कोणालाही गुलाम करणार नाहीस. तू एखाद्या प्रचंड मोठ्या व्यापाऱ्या इतक्या जगातला 10 श्रीमंतामध्ये तुझं नाव जाईल, एवढाही श्रीमंत होऊ शकतोस, कोण नाही होऊ शकत, होऊ शकतो. पण तू भारतीय संस्काराचा एक श्रीमंत असल्यामुळे तू तुझ्या श्रीमंतीसाठी इतक्यांना लाडला आहे, लुबाडला आहे, लाटला आहे किंवा त्यासाठी तू कुठल्याही थराला जायला तयार आहेस असं न होता एक उत्तम कॅरेक्टर ठेवून सुद्धा माणूस किती छान श्रीमंत होऊ शकतो. त्या श्रीमंतीचा फॉर सोसायटी तो किती सुंदर लाभ देऊ शकतो, ह्याचा तू एक दीपस्तंभ उभा करू शकतोस. तेव्हा एकाच वेळेला त्याला आवडणाऱ्या गोष्टीमध्ये त्याचा आत्मविश्वास वाढवणं हेच आपण जास्त करूया. त्याच्यावर कुठलीही ओझं लादताना आधी आपल्याकडे बघूया. आम्ही जसं म्हणायचो तुला 99% मिळालेच पाहिजे, अरे मला कधी मिळाले होते 99%? या सगळ्या गोंधळ हा आता एक गोष्ट होती की आपल्या वेळेला ऍडमिशनची तेवढी मारामारी पण नव्हती. आता त्यांना एका वेगळ्या स्पर्धेमध्ये जायचंय ठीक आहे, आपण बॅलन्सच करायला पाहिजे या गोष्टी. पण सगळ्या गोष्टी लादणं
की तुला एवढ्या कला आल्या पाहिजे एवढ्या, त्यापेक्षा तुला जी कला येईल ते टॉपर करू आपण, जे तुला आवड असेल ते टॉपर करू, आणि त्याच्यामधनं जे आपल्याला मिळतंय, जे आपल्याला गेनिंग आहे, ते आपल्याला आपल्या सांस्कृतिक दृष्ट्या सगळ्या सोसायटीला कसं शेअर करता येईल याचा बरोबर. आपण बेसिकली जास्त जास्त विचार करू. मला गाता येतं. मी गाण्यामध्ये रहमानच्या इतक्या तोडीचा झालो, माझ्या नावावरती लक्षावधीचा आहे. पण हे सगळं करत असताना मी रहमान झालो, पण माझ्या भारतीय संस्कृतीनं जी संगीत नावाची विद्या मला दिली, त्या संगीताची जी व्हॅल्यू आहे, कारण भारतामध्ये संगीताची व्हॅल्यू करमणूक ही नाहीये. संगीत ही पण पूजा आहे, संगीत ही एक वर्शिप आहे. संगीत माध्यमातून सुद्धा मला माझा पारमार्थिक एक विकास खूप छान साधला. मग त्याचं डेमो करून मी त्याचा जास्त चांगला प्रचार कसा करू शकेन, त्या प्रचाराच्या प्रसारासाठी मला रहमान होणं आवश्यकच आहे. मी मुकेश या लेवलला जाईल, टॉपर होईल. पण ते टॉपर होऊन आता मला मिळालेला पैसा मी कसा उडवतो हे दाखवण्यापेक्षा आता माझी एक योग्यता आहे की मी माझ्या संगीतातला आत्मिक भाव, आता मला पैशाची गरज नाहीये, आता मला माझ्या संगीतातला पूजा भाव हा मला लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल आणि त्यांनी मला चांगली सोसायटी कशी घडवता येईल याच्यावर मी जर विचार केला तर एकाच वेळेला त्याचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्याच वेळेला त्याची संस्कृतीशी आपली ओळख तशीच्या तशी राहणं, त्याचा आत्मसन्मान ठेवणं, हा सुद्धा बॅलन्स आपल्याला करता येईल असं वाटतं मला. खूप खूप धन्यवाद. आणि हा ऍब्सोल्यूट शेवटचा प्रश्न आहे माझा, की यशाच्या शर्यतीत मुलांना ढकलण्याऐवजी त्यांना स्वतःचा मार्ग शोधायला कसे प्रोत्साहित करावे. आता तुम्ही काइंड ऑफ सांगितलं, पण त्याच्या बरोबरचा जो हो. संपूर्ण प्रश्न आहे, की तू पुरेसा आहेस किंवा तू पुरेशी आहेस, हा संदेश मुलांच्या आयुष्यात प्रत्यक्ष उतरवण्यासाठी पालकांनी काय करावं? यासाठी काही कथांचाच पुन्हा एकदा म्हणजे आमच्या कथा कीर्तनाचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे. गोष्टीतून पटकन कळतं माणसाला. बरोबर आहे. हे गोष्टीतून अगदी पटकन कळतं की पंचतंत्रात म्हणजे अगदी तुकार कोल्हे माकड याच्या कोल्ह्या याच्यात सुद्धा की माकडीला एक पिल्लू झालंय आणि त्याच्या बारशाला सगळे आलेत आणि ते पिल्लू खरंच छान आहे, दुभसवाण आहे, आणि त्या सगळ्या जंगलाची मालकीण सिंहीण ती म्हणते मला हे पिल्लू फार आवडलेलं आहे, आता हे मी घेऊन जाणार, मी हे याला वाढवणार. आणि ती त्याला सगळं समजावून सांगते की हे माकड आहे, शेवटी त्याला घर पण बांधता येत नाही, सिंहाला बघ एवढ्या मोठ्याला गुहा असतात, आणि मग आपल्याला हे मिळतो ते मिळतं, आपण राजे असल्यामुळे हे मिळतं ते मिळतं, समथिंग 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 असं का. आणि त्यानंतर ते पिल्लू हळूच आपल्या आईला जाऊन सांगतो, आई तिनं मला काही सांगे ना का, मला तूच आवडतेस. मला तूच आवडतेस. म्हणजे नॉट नेसेसरी तू सिंह असलं पाहिजेस मला आवडण्यासाठी, नॉट नेसेसरी तू क्वीन असलं पाहिजेस मला आवडण्यासाठी, पण तुझ्या या चांगल्या गुणवत्तांनी आणि तुझ्यामध्ये असलेल्या या चांगल्या माणुसकीनं, ह्युमॅनिटीनं तू नुसतं पुरेसा नाहीस, माझ्या आवडीचा विषय आहेस, लवेबल आहेस मला या गोष्टीनं. नशील तू सचिन तेंडुलकर इतका मोठा ग्रेट क्रिकेटर, तू जे काही खेळतोय, ज्या प्रामाणिकपणे करतोय, ज्या प्रामाणिक कष्ट घेतोयस आणि त्याचे बेनिफिट ज्या पद्धतीने तू वागतोयस माझ्या घरामध्ये कुठलाही बाधा न घेता, त्यांनी मी प्राऊड करते फील तुमच्याबद्दल. असा जर विषय घेतला तर मग मात्र नक्की त्याला दोन्ही गोष्टी मिळतील. एक मोठं यश मिळण्याच्या दृष्टीने त्याला एक मोठी बूस्ट पण मिळेल, आणि सेकंड थिंग नाही मिळालं तर आपण निग्लेक्ट होतोय, आपल्या पालकांच्याकडनं आपण मागे टाकले जातोय, हाही भाव त्याचा बाजूचा होऊन मी आहे मी कलावंत असलो पाहिजे, गुणवान असलो पाहिजे, यशस्वी असलो पाहिजे, पैसेवान असलो वगैरे वगैरे, पण या सगळ्या बरोबर मी ह्युमन म्हणून खूप चांगला असलो पाहिजे, मी माणूस म्हणून खूप चांगला असलो पाहिजे. आणि ही माणुसकी जर माझी खूप चांगली असेल तर माझ्या 4 गुणवत्ता कमी सुद्धा चालू शकतात, आणि मी एक उत्तम जगाचा नागरिक या नात्याने या जगाला पुरेसा असतो, ही नक्की जाणीव आपण आपल्या मुलांना दिली
तर तेही आपल्याबद्दल खूप आश्वस्त होतील आणि आपणही त्यांच्या बाजूनं खूप मोठे त्यांचे रोल मॉडेल होऊन घेऊ, की ते ठरवतील की आता मी माझ्या मुलांना कसं वाढवणार आहे, तर माझ्या आई बाबांनी मला वाढवलं तसं मी वाढवायचा प्रयत्न करणार आहे. माझे आई बाबा खूप छान होते. या दोन्ही गोष्टीचं एक खूप छान रिलेशन याच्यामध्ये दोन पिढ्यांचं आपण करून देऊ असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा मग वशिला लावणं असं नाही म्हणणार, पण मी पुन्हा प्रार्थना नक्की करीन की अशा छोट्या छोट्या वेगवेगळ्या टॉपिकसाठी आपल्या सांस्कृतिक प्रार्थना, उपासना, स्तोत्र, त्याचे अर्थ किंवा देवदेवतांची माहिती आणि त्याचबरोबर या चालीरीतींची माहिती यासाठी सुद्धा जेव्हा तुम्हाला, पण तुमच्याकडे खूप कार्यक्रम असतात मला कल्पना आहे, या सगळ्या तुमच्या बिझी शेड्यूल मधून आणि माझे सुद्धा इकडे प्रमाणाने जे कार्यक्रम चालू आहेत त्याच्यातून आपण नक्की हा वेळ काढून मुलांशी संवाद आणि अधिकाधिक वेगवेगळ्या पालकांशी वेगवेगळ्या टॉपिक्सवर संवाद असा करण्याचा प्रयत्न करूया. आणि तुम्ही बोलवल्याबद्दल आणि हा आम्हाला खूप छान संवाद करायला दिल्याबद्दल खूप खूप आभार मानतो तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू अफळे बुवा. आज माझं मोठं भाग्य आहे आणि प्रसादचं की तुम्ही इथे आलात आणि आमच्या विनंतीला मान देऊन आलात. मला खरंच अजूनही हा संपला जरी टॉपिक किंवा पॉडकास्ट तरी बराच वेळ खरं वाटणार नाही की मी तुमच्याबरोबर बोलत होते. कारण पुन्हा एकदा तेच की आपल्या आवडत्या शिक्षकासमोर लटपटतो तसं आज पूर्णपणे लटपटून झालेलं आहे. परंतु तुम्ही त्या चुका पदरात घ्या. पण तुम्ही खूप सुंदर सांगितलं, अत्यंत सहज. तुम्ही पुन्हा या आणि आम्ही वाट बघू. आणि प्रसाद पानवळकर पुन्हा एकदा मी युजली सांगता करते पण अगेन फॅन गर्ल मोमेंट हा मोमेंट तुम्ही घ्या कारण मला फक्त शिवाजी शेवटचे महाराजांवर 2 मिनिटं फक्त ऐकायचं आहे. बोलण्याचं करूच. नाही, अफळे बुवा परत एकदा धन्यवाद. खूपच छान बोललात. निवी, तू अत्यंत सुंदर प्रश्न काढले होतेस. म्हणजे मलाही आवडले. आय एम शुअर बऱ्याच पालकांना आवडले असेल. अगदी त्यांच्या मनातले ते प्रश्न होते. आणि अफळे बुवा तुमची उत्तरही समर्पक होती. खूपच छान वाटलं. अ, अगदी अगदी तुम्हाला परत यायलाच लागणार आहे. त्यामुळे मी परत येईन, मी पुन्हा येईन म्हणायला काही हरकत नाही मी तुम्हाला. म्हणणार होते पण मी म्हटलं स्वतःचा आदर्श आहे त्यांना कसं असं म्हणायचं. आणि म्हणजे अजूनही 111 फॅमिलीज आहेत ईस्ट कोस्टवर. अफळेबुवा इतका लेट झालाय आणि तरीही लोक लॉकडाऊन आहेत. सो खरंच तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. म्हणजे तुमच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो. पण खूप धन्यवाद मंडळी सगळ्यांना. आणि राहुल सर, एक मिनिट, तुम्ही पण बोला. ओके. आणि हो प्लीज. आपल्याला नक्की हे करता येईल. आपण अफळेबुवांशी बोलूया आणि कसं शाळेमध्ये अफळेबुवांना विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन त्यांचं घेता शिवाजी येईल आपल्याला, महाराजांचा तेही आपला आपण विषय करायचा असेल. Correct. आपला शिवाजी महाराजांचा विषय करूच या. नक्कीच. अनेक विषय आहेत, पण मी माझ्या डोक्यात मगाशी आपलं हो. एक प्रश्न होता सागर सरांचा, तर मी आपलं उत्तर पटकन. दिलं. हो. राहुल नक्कीच. सर बोला. नाही नाही, खूपच छान झालं. मी काय बोलणार, आम्ही सगळे स्तब्ध आहोत. हो. आणि तुम्ही जे ज्ञानेश्वर महाराजांचं सांगितलं, तर ज्ञानेश्वर महाराजांचे आज 750 वर्ष झाले त्यांच्या जन्म हो. शताब्दी, समाधी. त्यांचं जन्म सप्तशताब्दी वर्ष चालू आहे त्यांचं. तर त्यानिमित्ताने हो. शिवाजी महाराज तर आहेच आहेत, पण मला वाटतं की तो विषय सुद्धा तुम्ही पुढे घ्यावा. तुम्ही जे आता पसायदान सांगितलं ते आपल्या मराठी शाळांच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी आहे. आपल्या बीएमएमच्या पुस्तकांमध्ये पहिल्यांदाच पसायदान आहे. आणि आम्ही सगळ्या मुलांकडनं वा. दरवर्षी ते पसायदान पाठ करून घेतो शाळेतल्या मुलांकडनं. पण त्याचा मुलांना समजेल असा अर्थ जर आपण एखादं सेशन केलं, तर मला खूप वेळा वाटतं की वा. पसायदान हेच विश्वाचं राष्ट्रगीत कसं असतं, विश्वगीत व्हायला पाहिजे. इतकं त्याच्यात ताकद खरंय आहे. पण खरंय खरंय. तेच तसं विश्वगीत इथे आहे. माझ्या इथे मागे पसायदानच आहे. म्हणजे मला दररोज दिसतं आणि फार सुंदर आहे. लाईक यू सेड की ते विश्वाचं गीत पाहिजे, ते खरंच. इतकं सुंदर त्यात भावार्थ आहे. पण आपण त्याच्यावर अर्थ करूया त्याचा. नक्की करूया. चालेल तर मंडळी. पण खूप खूप धन्यवाद सगळ्यांना आणि पुन्हा या सगळ्यांनीच पुन्हा या. वाट बघतो आम्ही तुमची. जय श्रीराम. जय धन्यवाद. श्रीराम. जय श्रीराम.